नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड केमिस्ट्री NCERTमधील चॅप्टर नंबर 1 दॅट इज सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. या चॅप्टरमध्ये जर आपण पाहिलं तर पहिले काही पानांमध्ये फक्त हिस्ट्री सांगण्यात आलेली आहे की केमिस्ट्री म्हणजे काय वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी. सो तुम्हाला हवं असेल तुम्ही ते रीड करू शकता, कारण आय थिंक की त्या हिस्ट्रीमधलं कोणतंही तुम्हाला MCQs विचारला जात नाही नीटसाठी तरी, त्याच्यामुळे आपण ते स्किप करणार आहोत. बट तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकदा ते वाचून घेऊ शकता. सो आपण डायरेक्ट स्टार्ट करणार आहोत ज्यापासून ॲक्च्युली हा चॅप्टर स्टार्ट होणार आहे, तर त्या पेजपासून. ते पेज आहे पेज नंबर 3. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला ॲटम्स म्हणजे काय, मॉलिक्युल्स म्हणजे काय हे सांगण्यात आलेलं आहे. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की कोणतंही मॅटर जे असतं, मॅटर म्हणजे काय, ज्याला स्वतःचं वेट आहे, मास आहे, व्हॉल्यूम आहे, म्हणजे मास आणि व्हॉल्यूम आहे, जे एखादं पर्टिक्युलर स्पेस ऑक्युपाय करणार आहे त्याला आपण म्हणतो की ते मॅटर आहे. सोबतच ॲटम्स म्हणजे काय, तर असं प्रत्येक गोष्ट जी आपण पाहतो युनिवर्समध्ये ती प्रत्येक गोष्ट ॲटम्सपासून बनलेली आहे. वेगवेगळे ॲटम्स किंवा वेगवेगळे प्रकारचे ॲटम्स किंवा एकाच प्रकारचे ॲटम्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यापासून मॉलिक्यूल तयार होतं. जेव्हा एकाच प्रकारचे मॉलिक्युल्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स एकत्र येतात तेव्हा त्यापासून कंपाऊंड तयार होतं. हे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सो नाव वी आर गोइंग टू स्टार्ट विथ दी इम्पॉर्टन्स ऑफ केमिस्ट्री. यामध्येही केमिस्ट्रीमध्ये ज्या काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या डे टू डे लाईफमध्ये इम्पॉर्टंट वगैरे आहेत त्या सांगण्यात आलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा ड्रग्स आहे, सोप्स आहे, डिटर्जंट्स आहेत, हे सगळं सांगण्यात आलेलं आहे. पण त्यातल्या त्यात ज्या या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे अशा की केमिस्ट्रीमध्ये असे काही ड्रग्स आहेत की जे अँटी कॅन्सर ड्रग्स वगैरे आहेत ते फक्त आपण पाहणार आहोत. इथून स्टार्ट होणार आहे की केमिस्ट्री प्रोवाइड्स मेथड्स फॉर द आयसोलेशन ऑफ लाईफ सेविंग ड्रग्स फ्रॉम नॅचरल सोर्सेस अँड मेक्स पॉसिबल सिंथसाइज ऑफ सच ड्रग्स. सम ऑफ these drugs are सिस्प्लॅटिन अँड टॅक्सॉल विच आर इफेक्टिव्ह इन कॅन्सर थेरपी. सो कॅन्सरसाठी हे ड्रग्स महत्त्वाचे आहेत, सिस्प्लॅटिन अँड टॅक्सॉल. द ड्रग AZT म्हणजेच ॲझिडोथायमिडाईन. ॲझिडोथायमिडाईन हे जे ड्रग आहे ॲझिडोथायमिडाईन. सो या ड्रगला आपण म्हणणार आहोत AZT इज यूज्ड फॉर हेल्पिंग एड्स पेशंट. सो एड्स पेशंटसाठी बेसिकली हा ड्रग आहे, याला शॉर्टकटमध्ये AZT म्हणतो आपण. सो या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आत्तापर्यंत तर नाही विचारलेल्या आहेत MCQsमध्ये, बट NCERTमध्ये आहे आणि थोडासा महत्त्वाचा पॉईंट आहे. सो दॅट्स वाय तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ शकता. नेक्स्ट आफ्टर दॅट केमिस्ट्रीचं कॉन्ट्रीब्युशन वगैरे आहे ते तुम्ही स्वतःहून रीड करू शकता. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अजून थोडीशी या ठिकाणी केमिस्ट्रीची जी आपल्या डे टू डे लाईफमध्ये उपयोगाच्या गोष्टी आहेत केमिस्ट्रीमधील ते या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर CF6 ज्याला आपण क्लोरोफ्लोरोकार्बन्स वगैरे म्हणतो, हे ओझोनच्या डिप्लेशनसाठी वगैरे त्याच्यामुळे ओझोन डिप्लेशन होणार आहे. कोणामुळे? CFCमुळे, जे की आपण आजकाल बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमधून क्लोरोफ्लोरोकार्बन बाहेर पडत असतं आणि ज्यामुळे ओझोनचं डिप्लेशन होत आहे, जे की पूर्ण लिव्हिंग वर्ल्डसाठी घातक आहे. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत नेचर ऑफ मॅटर. ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर मॅटर म्हणजे काय, सगळ्यात पहिल्यांदा ज्याला स्वतःचा मास आहे आणि जे एक पर्टिक्युलर स्पेस ऑक्युपाय करणार आहे त्याला आपण मॅटर म्हणतो. मॅटरच्या 3 स्टेट्स आहेत, दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस. सॉलिड, लिक्विड आणि गॅशियस या तिन्ही स्टेट्सवरती एक सेपरेट चॅप्टर आहे स्टेट्स ऑफ मॅटर. त्यामध्ये आपण हे सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोतच. आता जस्ट आपण एवढंच पाहणार आहोत की सॉलिड म्हणजे काय, लिक्विड म्हणजे काय आणि गॅस स्टेट म्हणजे काय. अजून एक स्टेट असते कॉल्ड एज प्लाझ्मा स्टेट, जी यामध्ये नाही मेन्शन केली आहे. सो आपण त्याच्याबद्दल चर्चा नको करायला. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आहे ते म्हणजे सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेटमध्ये जे पार्टिकल्स असतात तर ते एकदम एक दुसऱ्यांशी क्लोज्ड असतात. अशा पद्धतीने क्लोज्ड पार्टिकल्स असतात, मध्ये अजिबात स्पेस वगैरे काही नसतो. सो अशा पद्धतीने जर पार्टिकल्स अरेंज्ड असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत, तो जो ऑब्जेक्ट आहे किंवा जे मॅटर आहे त्याला आपण म्हणणार आहोत ते सॉलिड स्टेटमध्ये आहेत. आता हे एकदम एकमेकांना चिटकून असतात किंवा एकदम कॉम्पॅक्टली पॅक्ड असतात. सो दॅट्स वाय हे आपण कंप्रेस करू शकत नाही, कारण तुम्ही जर सपोज डस्टर वगैरे घेतला तर डस्टर तुम्ही कंप्रेस करू शकता का, असं दाबू वगैरे शकता का, ते चपटं वगैरे होतं का, तर नाही होत. का तर ते सॉलिड आहे आणि सॉलिड ऑब्जेक्ट्स अशा पद्धतीने दाबले जाऊ शकत नाहीत. सो दे आर नॉट कंप्रेसिबल. आफ्टर दॅट नेक्स्ट अजून जर आपण पाहिलं तर सॉलिडमध्ये हे जे पार्टिकल्स आहेत जे आपण आता ड्रॉ केले होते तर यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त असतं, त्यामुळे ते एक दुसऱ्यांपासून दूर जात नाहीत आणि त्यामुळे सॉलिडला एक स्वतःचा असा डेफिनेट शेप आहे, एक व्हॉल्यूम आहे, स्वतःचं सगळं एक म्हणजे जे पण एखाद्या मॅटरला आवश्यक असतं, मास असणं, व्हॉल्यूम असणं किंवा एक डेफिनेट शेप असणं, हे सगळं सॉलिडकडे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे लिक्विड्स. लिक्विड्समध्ये जर आपण पाहिलं तर लिक्विड्समध्ये पार्टिकल्स एकदम जास्त चिटकून नसतात, थोडेसे दूर असतात. बट त्यांच्यामध्ये तसं पाहिलं तरी सॉलिडपेक्षा थोडंसं कमी आणि गॅशियसपेक्षा थोडंसं जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. ओके, सो हे आहे लिक्विडमधले पार्टिकल्स जे की अशा पद्धतीने आहेत. लिक्विडला आपण थोडंसं कंप्रेस करू शकतो का, तर यांच्यामध्ये थोडीशी जागा आहे कंप्रेस करण्यासाठी
आणि त्यासोबतच जर आपण पाहिलं तर पाणी जर आपण घेतलं तर पाण्याला स्वतःचा असं काही शेप वगैरे नाही आहे. सो लिक्विड्सला स्वतःचा शेप नसतो, बट डेफिनेटली पाण्याला व्हॉल्यूम आहे. सो तुम्ही पाणी कन्सिडर करून लिक्विडच्या प्रॉपर्टीज लिहू शकता. व्हॉल्यूम आहे बट यांच्यामध्ये शेप पर्टिक्युलर नसतो. तुम्ही ज्याही युटेन्सिलमध्ये त्याला टाकाल, ज्याही कशामध्ये तुम्ही त्याला टाकाल तर त्या पर्टिक्युलर शेपमध्ये ते राहणार आहे. ओके. नेक्स्ट आहे गॅस. गॅसमध्ये जर पाहिलं तर पार्टिकल्स प्रचंड दूर असतात आणि यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप कमी असतं आणि यांना आपण कंप्रेसही करू शकतो. यांना स्वतःचं नाही व्हॉल्यूम असतं, नाही शेप असतं, काही नसतं. ओके. सो हे जस्ट असेच सराउंडिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे पाहूही शकत नाही आपण गॅसला. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन वगैरे असेल तर, बट यांना स्वतःचा शेप वगैरे असं काही नसतं. सो त्याला आपण म्हणणार आहोत गॅस. आणि सगळ्यात जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉलिडमध्ये असतं, त्यानंतर लिक्विड आणि गॅसेसमध्ये तर खूप कमी असतं. सो तुम्हाला जेही पॉईंट्स मी आता एक्सप्लेन केले ते सगळे या ठिकाणी पाहायला मिळतील की सॉलिड्सला डेफिनेट व्हॉल्यूम आहे, डेफिनेट शेप आहे. लिक्विड्सला व्हॉल्यूम आहे बट शेप नाही आहे. दे कॅन टेक दी शेप ऑफ एनी कंटेनर. ज्याही कंटेनरमध्ये आपण त्यांना टाकू त्याप्रमाणे ते शेप ते घेत असतात. या ठिकाणी तुम्हाला डायग्राम्स पण पाहायला मिळतात की कशा पद्धतीने सॉलिड्स, लिक्विड्स आणि गॅसेसमध्ये पार्टिकल्स अरेंज्ड असतात. गॅसेसमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला डेफिनेट शेपही मिळत नाही आणि व्हॉल्यूमही मिळत नाही. सो हे सगळे 3 स्टेट्स होते. डिपेंड अपॉन टेम्परेचर आणि प्रेशर या स्टेट्समध्ये फरक पडू शकतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आईस घेतलं आणि आईसला जर तुम्ही हीट दिली तर आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं. वॉटरला परत तुम्ही हीट दिली तर याचं कन्व्हर्जन वेपरमध्ये होणार आहे. ओके. सो जसं तुम्ही हीट देत जाल त्याप्रमाणे सॉलिडचं लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. त्यातल्या त्यात जर तुम्ही वेपर आहे, वेपरला जर पुन्हा तुम्ही कूल केलं, म्हणजे कोणत्याही वॉटर वेपर घ्या किंवा कोणत्याही लिक्विडचं वेपर घ्या, याला जर तुम्ही कूल केलं तर तुम्हाला याच्यापासून लिक्विड मिळेल म्हणजेच पाणी मिळेल. याला तुम्ही जर कूल केलं तर तुम्हाला यापासून आईस मिळेल. तर अशा पद्धतीने टेम्परेचर वाढवल्यामुळे किंवा कमी केल्यामुळे स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये फरक पडतो. ओके. सेम विथ प्रेशर ऑल्सो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. 2 प्रकारे आपण जनरली क्लासिफाय करतो, एक तर मिक्सचर आणि दुसरं म्हणजे प्युअर सबस्टन्स. मिक्सचर म्हणजे काय की मिक्सचरमध्ये आपण काय करतो, असे आपण 2 किंवा 2पेक्षा जास्त पार्टिकल्स घेतो जे आपण अशा पद्धतीने मिक्स करतो की त्यांना कोणतंही केमिकल प्रपोर्शन नाही आहे किंवा सपोज की पर्टिक्युलर XYZ ऑब्जेक्ट 2 ml घेतला पाहिजे, XYZ ऑब्जेक्ट 5 ml घेतला पाहिजे, असं काही नाही आहे. आपण कितीही अमाऊंटमध्ये त्यांना मिक्स करतो. अशा मिक्सचरला किंवा अशा याला आपण म्हणणार आहोत मिक्सचर. ओके. सो हे तुम्ही या ठिकाणी डेफिनेशन वाईज पाहू शकता की इन एनी रेशो आपण यांना मिक्स करणार आहोत 2 किंवा 2पेक्षा जास्त पार्टिकल्स. सो या ठिकाणी जे कंपोजिशन असणार आहे मॅटरचं किंवा जेही ते पार्टिकल्स आपण घेतलेले आहेत, जेही सबस्टन्स आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कोणतीही युनिफॉर्मॅलिटी नसणार आहे, तर आपण ते रँडमली कसंही घेणार आहोत. त्याच्यानंतर हे झालं आपलं मिक्सचर. मिक्सचर 2 प्रकारचं असतं, एक तर होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरं म्हणजे हेटेरोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय, जेव्हा आपण 2 कोणतेही सबस्टन्सेस मिक्स करणार आहोत तेव्हा मिक्स केल्यानंतर त्यापासून आपल्याला एकच युनिफॉर्म लेअर मिळणार आहे, त्याला आपण म्हणतो होमोजिनियस मिक्सचर. आणि जेव्हा 2 सबस्टन्सेस मिक्स केल्यानंतर एक होमोजिनियस सबस्टन्स आपल्याला मिळत नाही किंवा एक होमोजिनियस मिक्सचर आपल्याला मिळत नाही, त्याला आपण म्हणतो हेटेरोजिनियस मिक्सचर. सो एक्झाम्पल्स काय आहेत, तर होमोजिनियसमध्ये आपण एअर घेऊ शकतो, कारण तुम्ही जर आजूबाजूला पाहिलं किंवा तसं तर आपण ऑक्सिजन वगैरे पाहू शकत नाही, बट तरीही सपोज करा जर तुम्ही आजूबाजूच्या हवेला बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन सगळं काही मिक्स मिळत आहे. बट असं आहे का की एवढ्या पार्टमध्ये फक्त ऑक्सिजनच आहे, एवढ्या पार्टमध्ये फक्त कार्बन डायऑक्साईड आहे, असं काय आहे का, तर नाही. पूर्ण एअरमध्ये जर आपण पाहिलं तर सगळे कंपोनंट्स खूप एका युनिफॉर्म पॅटर्नमध्ये मिक्स्ड आहेत. सो एअर हे काय आहे, होमोजिनियस मिक्सचर आहे. पण तेच जर तुम्ही मिल्क घेतलं तर मिल्कमध्ये काय वॉटर कंपोनंट्स आहेत, थोडेसे फॅट्स आहेत आणि बरेचसे पार्टिकल्स मिक्स्ड आहेत. सो मिल्क जरी आपल्याला असं वाटत असलं की ते युनिफॉर्म आहे, बट दॅट इज नॉट युनिफॉर्म. सो मिल्क कसं आपण घेऊ शकतो, मिल्क आपण घेऊ शकतो दॅट इज ते हेटेरोजिनस आहे. त्यातल्या त्यात जर आपण अजून एखादं असं घेतलं की सँड घेतलं आणि आपण वॉटर घेतलं, तर सँड आणि वॉटर एकदम मिक्स होतं का, एकदम दोघे एकमेकांमध्ये मर्ज होतात का, तर नाही होत. सो ते सँड आणि वॉटरचं जे मिक्सचर असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत हेटेरोजिनस मिक्सचर. तुम्ही अजून असे बरेचसे एक्झाम्पल्स घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय घेतलं असेल, सॉल्ट आणि शुगर घेतलं तर ते मिक्स होईल का, तर नाही होणार. तर हे ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण म्हणणार आहोत हेटेरोजिनस मिक्सचर. आणि ज्या काही असे मिक्सचर आहेत जे एकमेकांमध्ये एकदम मिक्स होतात, फॉर एक्झाम्पल सॉल्ट वॉटर आहे, सॉल्ट आणि वॉटर जर आपण मिक्स केलं तर ते एकदम मिक्स होतं, म्हणजे एकदम एकमेकांमध्ये मर्ज होऊन जातं, तर ते येणार आहे होमोजिनियसमध्ये. ओके. तर अशा पद्धतीने 2 प्रकार आहेत मिक्सचरचे. युनिफॉर्मली मिक्स होत असेल तर दॅट इज होमोजिनियस आणि युनिफॉर्मली मिक्स होत नसेल तर दॅट इज हेटेरोजिनस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुम्हाला या ठिकाणी अजून काही एक्झाम्पल्स पाहायला मिळतील. सॉल्ट आणि शुगरचं एक्झाम्पल आहे, ग्रेन आणि पल्सेसचं एक्झाम्पल आहे हेटेरोजिनसमध्ये वगैरे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्युअर सबस्टन्सेस.
हां, अजून एक गोष्ट अशी सांगायची राहून गेली, सॉरी. हे जे हेटेरोजेनस मिक्सचर्स वगैरे आहेत ते तुम्ही सिम्पल हँड पिकिंगने, म्हणजे जर पल्सेस वगैरे मिक्स झाले असतील तर तुम्ही हातानेच ते सेपरेट करू शकता किंवा फिल्ट्रेशन प्रोसेसने सेपरेट करू शकता. जर सँड आणि वॉटर असेल तर मग तुम्ही ते फिल्ट्रेशनने सँडचे पार्टिकल्स सेपरेट आणि वॉटर सेपरेट करू शकता. नेक्स्ट आहे क्रिस्टलायझेशन मेथड आहे. या सगळ्या ज्या काही मेथड्स आहेत त्या तुम्हाला GOCमध्ये डिटेलमध्ये पाहायला मिळतील, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. पुढे पुढे तो चॅप्टर देखील आहेच. सो आता जस्ट ही नावं लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला ते डिटेलमध्ये पाहायला मिळेल. हे झालं फिजिकल मेथड्स ज्या आपण इझिली वापरू शकतो, ज्याद्वारे आपण इझिली सेपरेशन करू शकतो. ते आपण फक्त मिक्सचर संदर्भात करू शकतो. जर आपण प्युअर सबस्टन्सेस पाहिले तर ते आपण असं इझिली एकदम सेपरेट करू शकत नाही. पण त्याआधी प्युअर सबस्टन्स म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. प्युअर सबस्टन्स म्हणजे असे सबस्टन्स की ज्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त पार्टिकल्स किंवा सिंगल पार्टिकल एका फिक्स्ड प्रपोर्शनमध्ये मिक्स केलेलं असतं किंवा त्यांचं मिक्सचर एका फिक्स्ड प्रपोर्शनमध्ये असतं. असं जर प्रपोर्शन असेल, एक फिक्स्ड प्रपोर्शन असेल, तर त्याला आपण म्हणणार आहोत प्युअर सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉपर, सिल्वर, गोल्ड घेऊ शकता. हे सगळे काय आहेत? प्युअर सबस्टन्सेस आहेत. ग्लुकोजमध्ये तुम्ही जर पाहिलं तर C6H12O6, तर आता या ठिकाणी हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे सगळे एका पर्टिक्युलर प्रपोर्शनमध्ये आहेत किंवा कंपोजिशन ठरलेलं आहे की कार्बनचे 6 मॉलिक्यूल घ्यायचे, ऑक्सिजनचे पण 6 मॉलिक्यूल घ्यायचे, हे ठरलेले आहेत. आणि असं जर घेतलं तरच ते ग्लुकोज तयार होतं. सो दॅट्स वाय ग्लुकोज हे काय आहे? प्युअर सबस्टन्स आहे. वॉटर पण जर तुम्ही पाहिलं तर हायड्रोजनचे 2च मॉलिक्यूल पाहिजे, ऑक्सिजन एकच पाहिजे, मगच वॉटर तयार होणार. असं आहे का की मी एका वॉटर मॉलिक्यूलमध्ये 5 हायड्रोजन घेतले आणि 1 ऑक्सिजन घेतला आणि दुसऱ्या याच्यामध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन घेतला तरी पण वॉटर तयार होतं, असं आहे का? तर नाही. वॉटर H2O आहे तर ते H2Oच असायला पाहिजे. तर असं जे काही फिक्स्ड कंपोजिशन असतं त्याला आपण म्हणणार आहोत प्युअर सबस्टन्सेस. याचे एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत, ते तुम्ही लक्षात घेऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे जे प्युअर सबस्टन्सेस आहेत हे पण परत फर्दर 2 सबटाइप्समध्ये डिवाइड होतात, एकतर एलिमेंट्समध्ये आणि एकतर कंपाऊंड्समध्ये. एलिमेंट्स म्हणजे काय? तर एलिमेंट्स म्हणजे असे पार्टिकल्स की ज्यामध्ये फक्त एकाच टाईपचे ॲटम्स आहेत. ओके, असे पार्टिकल्स की ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकाच टाईपचे ॲटम्स आहेत. सो तुम्ही जर या ठिकाणी एक्झाम्पलसाठी घेतलं तर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे H2 आहे. ओके, म्हणजे आपल्याकडे हायड्रोजन आहे. सो तुम्ही जेव्हा हायड्रोजन, डायटोमिक हायड्रोजन घेणार आहात तेव्हा याच्यामध्ये फक्त आणि फक्त हायड्रोजनचेच ॲटम्स असणार आहेत. सो याला आपण म्हणणार आहोत हा एक एलिमेंट आहे. तुम्ही जर फ्ल्युरिन घेतलं तर फ्ल्युरिनमध्ये फक्त आणि फक्त फ्ल्युरिनचेच ॲटम्स असणार आहेत. याला तुम्ही म्हणणार आहात की हे एलिमेंट आहे. ओके, सो एकाच प्रकारचे मॉलिक्युल्स किंवा एकाच प्रकारचे ॲटम्स असणारे जे काही प्युअर सबस्टन्सेस असतात त्याला आपण म्हणतो एलिमेंट्स. पण याच्या अपोजिट जर आपण वेगवेगळ्या प्रकारचे ॲटम्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स एकत्र केले एका पर्टिक्युलर कंपोजिशनमध्ये, एका ठराविक कंपोजिशनमध्ये, त्याला आपण म्हणणार आहोत कंपाऊंड्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर वॉटर घेतला तर वॉटरमध्ये तुम्ही हायड्रोजन एक प्रकारचं ॲटम आहे, ऑक्सिजन एक प्रकारचं ॲटम आहे. हे तुम्ही सगळे जर कंबाईन करणार आहात किंवा एका फिक्स्ड प्रपोर्शनमध्ये घेणार आहात तर याला आपण म्हणणार आहोत कंपाऊंड. सिमिलरली ग्लुकोजमध्ये पण कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. या हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स ॲटम्स आहेत. यांना तुम्ही जेव्हा एकत्र करणार आहात तेव्हा त्यापासून एक तुम्हाला ग्लुकोज मिळणार आहे. सो दॅट इज कंपाऊंड. ओके, सो कंपाऊंड काय आहे, एलिमेंट काय आहे, आय होप तुम्हाला कळलं असेल. आफ्टर दॅट नेक्स्ट या ठिकाणी तेच सांगण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीने आपण ॲटम्स तयार करतो, कशा पद्धतीने मॉलिक्युल्स आहेत. सो आय होप की तुम्हाला ते माहिती आहे. सो आपण पुढे जाऊया. ज्यांना अजून डिटेलमध्ये हवं असेल ते कॅन वॉच अदर व्हिडिओज, कारण हा फक्त फास्ट रिव्हिजनसाठी म्हणू शकता किंवा ज्यांना फक्त इम्पॉर्टंट टॉपिक्स हवे आहेत त्यांच्यासाठी आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की तुम्हाला या ठिकाणी कंपाऊंडची डेफिनेशन वगैरे हवी असेल तर ती पाहायला मिळते की 2 किंवा 2पेक्षा अधिक ॲटम्स जेव्हा एका डिफरंट एलिमेंट्सचे असतात आणि जेव्हा ते एकत्र येतात एका डेफायनेट रेशोमध्ये तर तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत कंपाऊंड. आता हे जे कंपाऊंड्स आहेत किंवा जे प्युअर सबस्टन्सेस आहेत ते आपण साध्या फिजिकल मेथडने आपण त्यांचं सेपरेशन करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला केमिकल मेथड्स वापराव्या लागतात आणि त्या मेथड्स आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा GOCमध्ये. सो या ठिकाणी तुम्ही जर म्हटलं की तुम्हाला वॉटरमधला म्हणजे हायड्रोजन वेगळं करायचं आहे आणि ऑक्सिजन वेगळं करायचं आहे तर तुम्ही ती इझिली हाताने वगैरे वेगळं असं काही करू शकत नाही. मग त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रोलायसिस करावं लागेल. मग त्यामधले हायड्रोजन आयन सेपरेट, ऑक्सिजन सेपरेट असं सगळं सेपरेट करावं लागेल. सो त्यासाठी तुम्हाला केमिकल मेथड्स वापरावे लागतात फॉर द सेपरेशन ऑफ प्युअर सबस्टन्सेस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी बराचसा थिअरी दिलेली आहे, तुम्ही ती रीड करू शकता. नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट. सो बेसिकली 2 प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात, केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल प्रॉपर्टीज. आधी आपण केमिकल म्हणजे काय, फिजिकल म्हणजे काय हे पाहूया आणि मग त्यानंतर आपण त्याचे प्रकार वगैरे पाहूया. प्रकार म्हणजे त्याचा अजून डेप्थमध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन पाहूया. सो एव्हरी सबस्टन्स हॅज युनिक ऑर कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी. हे तर तुम्हाला माहितीच आहे. दिस प्रॉपर्टीज कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज, दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज.
फिजिकलमध्ये काय येतं, जे आपण बाहेरून पाहू शकतो विदाऊट एनी रिॲक्शन, कोणतंही त्याच्यामध्ये रिॲक्शन न करता, काही त्याच्यामध्ये चेंजेस न करता, जे आपण इझिली ऑब्झर्व करू शकतो, त्याला आपण म्हणणार आहोत फिजिकल प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल त्याचा ऑर्डर कसा आहे, त्याचा कलर कसा आहे, त्याचं मेल्टिंग पॉईंट काय आहे, बॉइलिंग पॉईंट काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण विदाऊट रिॲक्शन करू शकतो. सो दॅट्स वाय याला आपण म्हणणार आहोत फिजिकल प्रॉपर्टीज. आपण म्हणतो की फॉर एक्झाम्पल वॉटरचं बॉइलिंग पॉईंट आहे 100°C. सो बॉइलिंग पॉईंट हे काय झालं, वॉटरची फिजिकल प्रॉपर्टी झाली. पण तेच जर आपण असं म्हटलं की हायड्रोजन जे आहे तर ते मेटलसोबत वगैरे रिॲक्ट करणार आहे, तर ते काय झालं, केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आलं. ओके, सो फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये येणार आहे ऑर्डर, कलर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी एक्सेट्रा. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये येणार आहे कंपोजिशन. आता कंपोजिशन जर फाइंड आउट करायचं असेल तर ऑब्वियसली आपल्याला काहीतरी रिॲक्शन्स परफॉर्म करावे लागतील. नेक्स्ट आहे ते म्हणजे कंबस्टिबिलिटी, ते कंबस्टिबल आहे का, रिॲक्टिव्हिटी कशी आहे, हायड्रोजन किती प्रमाणामध्ये कुठल्या मेटलसोबत वगैरे रिॲक्ट करू शकतो किंवा इतर कोणताही एलिमेंट, हे सगळं पाहण्यासाठी ऑब्वियसली रिॲक्शन करणं गरजेचं आहे. कोणत्या बेससोबत रिॲक्ट करू शकतो, ॲसिडसोबत रिॲक्ट करू शकतो का, हे सगळं पाहण्यासाठी रिॲक्शन करावे लागतात. आणि ज्याच्याहीसाठी रिॲक्शन करावे लागतात ते सगळं येणार आहे केमिकल प्रॉपर्टीजमध्ये. सो फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, जे फिजिकल चेंजेस आपण ऑब्झर्व करू शकतो विदाऊट एनी केमिकल रिॲक्शन. आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे ज्यामध्ये आपल्याला केमिकल चेंजेस करावे लागतात, केमिकल रिॲक्शन्स करावे लागतात, तर ते सगळं येणार आहे केमिकल प्रॉपर्टीजमध्ये. नेक्स्ट आहे मेजरमेंट ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज. यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की क्वालिटेटिव्ह मेजरमेंट काय असतं, क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट काय असतं, कशा पद्धतीने आपण मेजरमेंट्स करतो, मग लेंथ काय आहे, मास, टाईम, हे सगळं जे SI सिस्टीम आहे ते तुम्हाला यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही हे फिजिक्समध्ये पण पाहिलं असेल, बट तरीही आपण यामध्ये पाहणार आहोतच. एकदा जस्ट रिव्हिजन म्हणून आपण पाहूया. तर बेसिकली जे ही सगळे युनिट्स आहेत ते आपण इंटरनॅशनल सिस्टीममध्ये घेतो, ज्याला आपण SI सिस्टीम असं म्हणतो. याआधीही FPS आहे, CGS आहे, या बऱ्याचशा सिस्टीम्स आहेत, त्या तुम्ही फिजिक्समध्ये पाहिल्या असतीलच किंवा पाहणार आहातच. पण त्याआधी आपण जे केमिस्ट्रीसाठी आवश्यक आहे SI सिस्टीम ते पाहूया फक्त. SI सिस्टीममध्ये तुम्ही जर पाहिलं तर SI सिस्टीम म्हणजे काय, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. आणि ही पूर्ण जगामध्ये एक्सेप्टेबल अशी सिस्टीम आहे की ज्याद्वारे आपण क्वांटिटीज मेजर करतो. SI सिस्टीममध्ये 7 बेसिक युनिट्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी ते पाहू शकता. लेंथ ही एक SI युनिट, लेंथ मेजर करण्यासाठी SI युनिट आहे ते म्हणजे मीटर, त्याचा सिम्बॉल आहे M. ओके, मास जर आपल्याला मेजर करायचं असेल तर ते आपण SI युनिटनुसार किलोग्राममध्ये मेजर करतो आणि ॲज यू नो की किलोग्रामचा सिम्बॉल आहे kg. नेक्स्ट आहे टाईम मेजर करायचं असेल तर आपण सेकंडमध्ये मेजर करतो, SI युनिट आहे स्मॉल s. इलेक्ट्रिक करंट जर आपल्याला मेजर करायचं असेल आपण एम्पियरमध्ये करतो, कॅपिटल A. थर्मोडायनामिक टेम्परेचर म्हणजे साधारणतः टेम्परेचर जे आपण केल्विनमध्ये मेजर करतो आणि त्याचं सिम्बॉल आहे K. जर तुम्हाला डिग्री सेल्सिअसमधून केल्विनमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर तुम्ही काय करणार आहात, डिग्री सेल्सिअसची जी काय व्हॅल्यू असेल प्लस तुम्ही करणार आहात 273.15 डिग्री. ओके, किंवा 15. हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला जे आन्सर मिळेल ते असणार आहे केल्विनमध्ये. नेक्स्ट आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स किती प्रेझेंट आहे, तर ते तुम्ही फाइंड आउट करणार असाल तर तुम्हाला मोल हे युनिट वापरावे लागेल, SI युनिट. हे मोल आणि हे मोल सेमच आहे, म्हणजे याचा सिम्बॉल पण सेम आहे, फक्त तुम्हाला ईला एलिमिनेट करायचं आहे. ईला एलिमिनेट असं लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. हे काय आहे हे तुम्हाला पुढे पुढे कळेलच, कारण या सगळ्याच गोष्टी फर्स्ट चॅप्टरमध्ये नाही सांगू शकत, कारण याचा पूर्ण एक बेस आहे. सो तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये या सगळ्या गोष्टी कळतीलच. याचं जे युनिट आहे ते आहे कॅन्डिला आणि हे आपण लिहितो CD म्हणजे स्मॉल c स्मॉल d अशा पद्धतीने. सो हे ज्या 7 बेसिक क्वांटिटीज आहेत किंवा ज्याला आपण बेस क्वांटिटीज म्हणतो हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा तुम्हाला पुढे कधी युनिट्स वापरायचे असतील तेव्हा आपण मोस्टली SI युनिट्सचाच वापर करतो, कारण सगळीकडे एक्सेप्टेबल आहे एकतर हे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की त्याच्यानंतर इथे आहे की हे जे युनिट्स आहेत हे आपण कसे मानतो, म्हणजे सपोज की आपण असं म्हणणार आहोत की 1 मीटर लेंथ आहे, तर आपण कसं काय आपल्याला कळलं की इथून इथपर्यंत 1 मीटर आहे, तर त्यासाठी या ठिकाणी डिस्क्रिप्शन आहे, तुम्हाला हवं असेल तुम्ही हे रीड करू शकता हवं असेल तर. बाकी तुम्हाला या ठिकाणी एवढंच इम्पॉर्टंट आहे की लेंथचं SI युनिट आहे दॅट इज मीटर, मास आहे दॅट इज किलोग्राम. बाकी कुठून आलं कसं आलं हे तुम्हाला हवं असेल तुम्ही एकदा जस्ट गो थ्रू करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी काही प्रिफिक्स महत्त्वाचे आहेत. हे तुम्हाला नीटसाठी वगैरे विचारलं जाईल की नाही ते तर एवढं जास्त विचारलं जाणार नाही, बट तरीही तुम्हाला काही तुमचे एक्झाम्स असतील फॉर एक्झाम्पल कोचिंगच्या वगैरे तर त्यामध्येही विचारलं जाऊ शकतं. जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला सगळ्यांना डेका तर माहिती असेलच, कारण हे तर बेसिक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर 1 मागे गेला 1 युनिट मागे जर गेला तर तुम्हाला या ठिकाणी 10⁻⁻1 ची व्हॅल्यू मिळेल, त्याला आपण डेसी म्हणतो आणि त्याचं सिम्बॉल आहे दॅट इज स्मॉल d. 10⁻⁻2 म्हणजे सेंटी स्मॉल c, 10⁻⁻3 म्हणजे मिली स्मॉल m, 10⁻⁻6 म्हणजे मायक्रो ज्याला आपण असं यूनी रिप्रेझेंट करतो. नेक्स्ट आहे
येस 10⁻⁹ म्हणजे नॅनो, ज्याला आपण एननी रिप्रेझेंट करतो. पिको 10⁻15 म्हणजे फेमटो, 10⁻18 म्हणजे एटो, 10⁻21 म्हणजे झेप्टो, 10⁻24 म्हणजे योक्टो. हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जस्ट तुम्ही 2-3दा रीड करा, तुम्हाला आपोआप लक्षात राहील. नेक्स्ट आहे 10⁻2 दॅट इज हेक्टो, 10⁻3 दॅट इज किलो, 10⁻6 दॅट इज मेगा, 10⁻9 दॅट इज गिगा, 10⁻12 दॅट इज टेरा, 10⁻15 दॅट इज पेटा, 10⁻18 दॅट इज एक्झा, 10⁻21 दॅट इज झेटा आणि 10⁻24 दॅट इज योट्टा. ओके, संपलं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मास आणि वेट. यांच्यामधला आपण डिफरन्स पाहणार आहोत की मास कशाला बोलतात आणि वेट कशाला म्हणतात. सो लेट अस सी मास म्हणजे काय. तर मास ऑफ अ सबस्टन्स इज दी अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन इट. एखाद्या सबस्टन्समध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणणार आहोत मास. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर मास कधीही बदलत नाही. तुम्ही इथे मास करा, म्हणजे इथे त्याचा मास चेक करा, चंद्रावरती करा, पृथ्वीवरती करा, म्हणजे पृथ्वी झाली. इतर कुठेही तुम्ही जरी मास चेक केलं, कुठल्याही पोलवरती जाऊन जरी केलं तरीही तुम्हाला त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं मास सेमच मिळणार आहे. कारण मास म्हणजे काय, एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किती मॅटर आहे दॅट इज दी मास. आणि असं आहे का की चंद्रावरती त्याच्यामध्ये 4 मॉलिक्युल्स आहेत, पृथ्वीवरती गेल्यानंतर 2च मॉलिक्युल्स राहिले, असं आहे का, तर असं काही नाही आहे. सो बेसिकली एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टमध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे याला आपण म्हणतो मास. त्याच्यामुळे मास हे कुठेही गेलं, कुठेही युनिवर्समध्ये गेला तरी पण इक्वलच राहणार आहे, सेमच राहणार आहे. बट वेटचं असं नाही आहे. वेट म्हणजे काय, वेट इज द फोर्स एक्सर्टेड बाय ग्रॅव्हिटी ऑन दी ऑब्जेक्ट. आता आपण आपलं वजन करतो, वजन करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि मास वेगळं आहे. सो वेट म्हणजे काय, जेव्हा आपण वजन काट्यावरती उभं राहतो तेव्हा आपण वजन केल्यानंतर, वजन म्हणजे काय तर आपल्यावरती किंवा एखाद्या कोणत्याही ऑब्जेक्टवरती पृथ्वीने किती फोर्स एक्सर्ट केलेला आहे किंवा किती फोर्स अप्लाय केलेला आहे ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, ग्रॅव्हिटी म्हणजे काय, पृथ्वीने एक्सर्ट केलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटी. तर हे जे आहे त्याला आपण म्हणणार आहोत वेट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवरती पृथ्वी किती ग्रॅव्हिटी अप्लाय करणार आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होणार आहे, एक्सर्ट होणार आहे, याला आपण म्हणणार आहोत वेट. आता हे झालं पृथ्वी संदर्भात. जर आपण चंद्रावरती गेलो, ऑब्वियसली चंद्राचं ग्रॅव्हिटेशनल वेगळं असणार आहे, सनवरती गेलो तिथे वेगळं असणार आहे. दॅट्स वाय वेट हे कुठेही गेलं तरी सारखं बदलतं. इवन दो आपण इक्वेटरवरती वेट केलं तर ते वेगळं येईल, पृथ्वीच्या पोल्सवरती जाऊन वेट केलं तर ते वेगळं येईल. तर अशा पद्धतीने वेटमध्ये सतत बदल होत असतात, कारण वेट कशावरती डिपेंड आहे, ग्रॅव्हिटी. ओके, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीवरती. आणि ग्रॅव्हिटी ॲज यू नो की तुम्ही 10th वगैरे पाहिलं असेल की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सरफेसनुसार किंवा डेप्थनुसार, हाईटनुसार बदलते. तर त्याच पद्धतीने इथेही आपण इथे ग्रॅव्हिटीचा वापर करणार आहोत वेट फाइंड आउट करण्यासाठी. दॅट्स वाय वेट प्रत्येक ठिकाणी डिफरंट येणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द मास ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंट वेअर ॲज वेट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. अँड नेक्स्ट आहे द मास ऑफ अ सबस्टन्स कॅन बी डिटरमाइंड ॲक्युरेटली इन द लॅबोरेटरी बाय युझिंग एन ॲनालिटिकल बॅलन्स. तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टचं मास एकदम परफेक्टली फाइंड आउट करू शकता. द SI युनिट ऑफ मास इज गिवन इन द टेबल. काय पाहिलं होतं आपण, किलोग्राम एक्झॅक्टली. सो हावेवर इट्स फ्रॅक्शन नेम्ड ॲज ग्राम. जर तुम्ही हेच CGSमध्ये पाहिलं, CGS म्हणजे काय, सेंटीमीटर ग्राम सेकंड. म्हणजे तुम्ही लेंथ सेंटीमीटरमध्ये काउंट करणार आहात, मास ग्राममध्ये आणि टाईम सेकंडमध्ये. सो हे तुम्ही जर CGS सिस्टीममध्ये पाहिलं तर तुम्हाला मास जे आहे तर ते ग्राममध्ये घ्यावं लागेल. सो 1 किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्राम. सो हे जस्ट कन्वर्जन आहे. नेक्स्ट आहे व्हॉल्यूम म्हणजे काय. तर व्हॉल्यूम इज द अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय अ सबस्टन्स. एखाद्या सबस्टन्सने पर्टिक्युलर प्लेस किती ऑक्युपाय केलेला आहे, किती ऑक्युपाय केलेला आहे तो स्पेस, त्याला आपण म्हणणार आहोत व्हॉल्यूम. सपोज की माझ्याकडे हा एक टेबल आहे, याच्यावरती मी हा एक बॉक्स ठेवलेला आहे. तर या बॉक्सने या टेबलवरची किती जागा ऑक्युपाय केली त्याला आपण म्हणणार आहोत व्हॉल्यूम. ओके, सो त्याच्यामुळे व्हॉल्यूम जे आहे तर ते आपण फाइंड आउट करतो बाय युझिंग लेंथ क्यूब. जर आपल्याकडे साधारणतः क्यूब असेल तर क्यूबचं व्हॉल्यूम आपण L⁻³ किंवा L क्यूब असं फाइंड आउट करतो. म्हणजे क्यूबची लेंथ जर 6 सेंटीमीटर असेल तर 6चा क्यूब आपण करणार 512 म्हणजे 512 सेंटीमीटर क्यूब त्याचं काय येणार आहे आन्सर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे तुम्हाला या ठिकाणी ॲनालिटिकल बॅलन्स पाहायला मिळतो, ज्याच्या आधारे आपण मास फाइंड आउट करतो एखाद्या ऑब्जेक्टचं. त्याच्यानंतर हे जे व्हॉल्यूम आहे त्याचं युनिट आहे दॅट इज मीटर क्यूब. हे आहे SI सिस्टीममधलं. सेंटीमीटर क्यूबही वापरतात कारण ऑब्वियसली ज्याप्रमाणे ते ऑब्जेक्ट आहे त्याच्यानुसार तुम्हाला त्याचं युनिट वापरावं लागेल. बट जर आपण स्टँडर्ड युनिट पाहिलं तर दॅट इज मीटर क्यूब आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम जे आहे तर ते सेंटीमीटर क्यूबमध्ये किंवा डिमीटर क्यूब, डिमीटर क्यूबलाच आपण काय म्हणतो डेसिमीटर क्यूब असंही वापरतात. याही युनिटमध्ये फाइंड आउट केलं जातं. नेक्स्ट आहे की अ कॉमन युनिट लिटर वापरतो आपण बऱ्याचदा व्हॉल्यूम ऑफ लिक्विडसाठी. बट लिटर हे काय व्हॉल्यूमचं SI युनिट नाही आहे. मग हे जे आहे लिटर ते आपण कन्वर्ट करतो मीटर क्यूबमध्ये किंवा सेंटीमीटर क्यूबमध्ये. सो 1 लिटर याचा अर्थ होणार आहे 1000 मिलीलिटर. ओके, 1 लिटर याचा अर्थ होतो 1000 मिलीलिटर आणि 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे काय 1 डेसिमीटर क्यूब.
हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कन्वर्जन तुम्ही बऱ्याचदा केलेले आहेतच. सो हे सगळं तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. सो नेक्स्ट आहे, जर तुम्हाला व्हॉल्यूम वगैरे मेजर करायचं असेल लिक्विडचं, तर लॅबोरेटरीमध्ये बरेचसे डिव्हायसेस असतात. फॉर एक्झाम्पल ग्रॅज्युएटेड सिलेंड्रिकल आहे, ब्युरेट आहे, पिपेट आहे आणि एक्सेट्रा. त्याचे डायग्राम्स पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. नेक्स्ट आपण पाहतोय डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. द रेशो ऑफ मास टू व्हॉल्यूम याला आपण म्हणणार आहोत डेन्सिटी. सो बेसिकली डेन्सिटी जर आपण फाइंड आउट करणार असू तर ते आपण अशा पद्धतीने फाइंड आउट करतो, मास अपॉन व्हॉल्यूम. मासचा असा युनिट आहे किलोग्राम, व्हॉल्यूम आपण आताच पाहिलं मीटर क्यूब. सो अशा पद्धतीने जे आपलं डेन्सिटी आहे त्याचं युनिट होतं किलोग्राम पर मीटर क्यूब किंवा किलोग्राम मीटर क्यूब इनवर्स. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की हे जर आपल्याला सीजीएस युनिटमध्ये पाहिजे असेल तर ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आपण घेणार आहोत. डिपेंड की आपल्याला कोणत्या ह्याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे. डेन्सिटी म्हणजे तुम्हाला कळलं असेलच, मास टू व्हॉल्यूमचा रेशो याला आपण म्हणतो डेन्सिटी. नेक्स्ट आहे टेम्परेचर. सो टेम्परेचर आपण 3 कॉमन स्केल्समध्ये मेजर करतो. एक तर डिग्री सेल्सिअस, दुसरं म्हणजे डिग्री फेरनहाईट आणि तिसरं म्हणजे केल्विन. ओके. यातल्या त्या केल्विन काय आहे? टेम्परेचरचा SI युनिट आहे. डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फेरनहाईट ते असंच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हे आपण जनरली मेजरमेंट करतो. बट SI युनिट दॅट इज केल्विन, कारण ते थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण केल्विन वापरतो. बट जर तुम्ही युजली जे आपले क्लिनिकल थर्मोमीटर वगैरे असतात त्यामध्ये जस्ट डिग्री फेरनहाईट किंवा डिग्री सेल्सिअस इतकंच टेम्परेचर असतं, केल्विन वगैरे नसतं. जनरली द थर्मोमीटर विथ सेल्सिअस स्केल ॲज कॅलिब्रेटेड फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. हे जर तुम्ही फेरनहाईटमध्ये पाहिलं, हे महत्त्वाचं आहे की डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर असेल तर दॅट इज 0 डिग्री टू 100 डिग्री. हे जर फेरनहाईटमध्ये असेल तर 32 डिग्री टू 212 डिग्री. याचा अर्थ तुम्ही अंदाज लावू शकता की डिग्री सेल्सिअसमधला 0 आणि फेरनहाईटमधला 32 डिग्री हे काय आहे? सिमिलर आहेत. म्हणजे डिग्री सेल्सिअसमधला 0 म्हणजेच फेरनहाईटमधला 32 डिग्री. ओके. डिग्री सेल्सिअसमधला 100 म्हणजेच फेरनहाईटमधला 212 डिग्री. जर तुम्हाला डिग्री आणि फेरनहाईट यांचं जर कन्वर्जन करायचं असेल तर फेरनहाईट इज इक्वल टू 9/5 मध्ये डिग्रीचं मेजरमेंट प्लस 32. हे तुम्ही फॉर्म्युलाच लक्षात ठेवू शकता जे की महत्त्वाचे आहेत. सो डिग्री फेरनहाईट इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. नेक्स्ट आहे केल्विन. केल्विन इज इक्वल टू जर तुम्हाला करायचं असेल तर डिग्री सेल्सिअसचं मेजरमेंट घ्यायचं किंवा डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर घ्यायचं प्लस 273.15 तुम्हाला करायचं आहे. ते आपण मगाशी पाहिलेलं होतं. जर तुम्हाला फेरनहाईटमध्ये मेजरमेंट असेल तर त्याला आधी डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि मग त्याच्यामध्ये घेऊन तुम्हाला केल्विन फाइंड आउट करावं लागेल. इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट टेम्परेचर्स बिलो 0 डिग्री सेल्सिअस आर पॉसिबल इन सेल्सिअस स्केल बट इन केल्विन स्केल निगेटिव्ह टेम्परेचर इज नॉट पॉसिबल. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे की तुम्ही डिग्री सेल्सिअसमध्ये निगेटिव्ह टेम्परेचर घेऊ शकता. बऱ्याचदा आपण म्हणतो की काश्मीरमध्ये -10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे किंवा त्यापेक्षाही कमी टेम्परेचर आहे, म्हणजे -15 असेल, -20 असेल. तर अशा पद्धतीने आपण टेम्परेचर सेल्सिअसमध्ये मायनसमध्ये काउंट करतो. बट केल्विनमध्ये आपण कधीही मायनस टेम्परेचर नाही घेऊ शकत, कारण तशी सिस्टीमच नाही आहे. ओके. सो इट इज नॉट पॉसिबल इन दी केल्विन की टू टेक निगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ टेम्परेचर. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे केल्विनसाठी जर टेम्परेचर थर्मोमीटर आहे हे सेल्सिअस आणि हे फेरनहाईट. तर जेव्हा 0 डिग्री सेल्सिअस आपण म्हणतो तेव्हा ते फेरनहाईटमध्ये 32 डिग्री फेरनहाईट असतं आणि केल्विनमध्ये 273.15 असतं. आता तुम्हाला कळलं असेल की आपण या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये 273.15 का घेतलं, कारण याचा अर्थ केल्विनमध्ये काय होतो? 0. ओके. केल्विनसाठी हे काय आहे? खूप इनिशियल टेम्परेचर आहे. फॉर एक्झाम्पल सेल्सिअसमध्ये 0 आहे, त्या पद्धतीने केल्विनमध्ये 273.15 आहे. म्हणजे तुम्ही याच्या निगेटिव्हमध्ये किती जाऊच शकत नाही. सो दॅट्स वाय केल्विनमध्ये निगेटिव्ह टेम्परेचर नसतातच. जेव्हा तुम्ही सेल्सिअसमध्ये 100 डिग्री जाणार आहात, म्हणजेच बॉइलिंग पॉईंट जेव्हा सेल्सिअसमध्ये 100 डिग्री आहे तेव्हाच तो फेरनहाईटमध्ये 212 असतो आणि केल्विनमध्ये 373 केल्विन असा असतो. तर अशा पद्धतीने हे टेम्परेचर्स आहेत. नेक्स्ट आहे अनसर्टॅनिटी इन मेजरमेंट. सो बऱ्याचदा तुम्ही जेव्हा एक्सपेरिमेंट्स वगैरे परफॉर्म करणार आहात तर ते करत असताना असं होतं की काही वेळेस अनसर्टॅनिटी असते. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी व्हॅल्यू फाइंड आउट करता तेव्हा त्याच्यामध्ये काही सर्टन डिजिट्स असतात आणि काही अनसर्टन असतात. जर तुम्ही एक्झाम्पल घ्यायचं झालं तर या ठिकाणी काही एक्झाम्पल्सच्या ह्याच्यामध्ये घेतलं तर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे अशी व्हॅल्यू आहे 2.7349. ओके. अजून एक व्हॅल्यू आहे 2.7348. मग आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर अराउंड 4 पर्यंत हे सगळे डिजिट्स सर्टन आहेत किंवा कन्फर्म आहेत. फक्त हे शेवटचे जे डिजिट आहे किंवा तुम्ही जे काही एक्सपेरिमेंट केलं असेल तर याच्यामध्ये हे जे शेवटचे डिजिट्स आहेत 8 आणि 9 हे एवढे कन्फर्म नाही आहेत. सो याला आपण म्हणणार आहोत अनसर्टन व्हॅल्यूज किंवा अनसर्टन डिजिट्स. बट याच्या आधीचे सगळे डिजिट्स कसे आहेत? सर्टन आहेत. हे जर तुम्ही कोणतीही व्हॅल्यू घेतली 572.89 असेल तर यामधला 9 कसा आहे? अनसर्टन आहे. बाकी सगळे कसे आहेत? सर्टन आहेत.
सो बेसिकली जे शेवटचं डिजिट असतं तर ते कसं असतं अनसर्टन, बाकी सगळे सर्टन असतात. नेक्स्ट आहे सायंटिफिक नोटेशन. सायंटिफिक नोटेशनमध्ये काय होतं की बऱ्याचदा खूप प्रचंड मोठ्या मोठ्या व्हॅल्यूज असतात. मी जर फॉर एक्झाम्पल आपला ॲव्होगॅड्रो नंबर घेतला 6.022 × 10⁻23 असा हा नंबर आपण लिहितो. सो हे काय आहे, याला आपण म्हणतो सायंटिफिक नोटेशन. जर तुम्ही ॲक्च्युअल नंबर लिहायला गेलात तर तुम्हाला 10⁻23 झिरोज लिहावे लागतील फॉर एक्झाम्पल असे. सो हे एवढं लिहिणं शक्य आहे का प्रत्येक वेळी एवढे आपण झिरोज देऊ शकतो का, एवढा वेळही नाही आहे, याच्यामध्ये मिस्टेक्सही होऊ शकतात. सो हे दरवेळी शक्य नाही आहे. मग त्याच्यामुळे काय केलं की सायंटिफिक नोटेशन ही एक नवीन कॉन्सेप्ट आली की ज्यामध्ये आपण हे जे एवढे मोठे मोठे डिजिट्स आहेत ते अशा फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. लेट मी शो यू. ते आपण अशा फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो n × 10⁻n. आता या ठिकाणी हा जो कॅपिटल एन आहे याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी 1 to 9 पर्यंत कोणत्याही व्हॅल्यूज या एनसाठी येऊ शकतात. बट जो स्मॉल एन आहे याचा अर्थ इंटीजर तुम्ही या ठिकाणी घेणार आहात, मग ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल, निगेटिव्ह व्हॅल्यू असेल, वॉट एव्हर जी पण व्हॅल्यू असेल. ओके, सो जो पॉवरचा एन आहे दॅट इज इंटीजर. बेसिकली पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणतीही व्हॅल्यू असू शकते. आणि एन म्हणजे काय 1 to 9 पर्यंत कोणताही डिजिट याच्यामध्ये येणार आहे. सो त्याच्यामुळे 323 लेट मी शो 232.508 ही जी व्हॅल्यू आहे आपण कशी लिहू शकतो n × 10⁻, अरे 1 मिनिट, n × 10⁻n या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायचं आहे. सो या ठिकाणी n काय असलं पाहिजे 1 to 9 पर्यंतच, म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त 2 घ्यावा लागेल nच्या ठिकाणी. मग उरलेले काय टाकायचे, डेसिमलमध्ये टाकायचे 32508. आता या ठिकाणी आपण एकूण किती डेसिमलमध्ये टाकले, डेसिमल पॉईंट इथपर्यंत होता तो आपण जस्ट पुढे 2 नंबर्स एक्सटेंड केला, 2 आणि 3च्या नंतर आपण डेसिमल पॉईंट घेतला. सो 10⁻2 घ्यायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण सायंटिफिक नोटेशन करणार आहोत. आय होप तुम्हाला कळलं असेल. कधीही जेव्हा तुम्ही कॅपिटल एनची व्हॅल्यू घेणार आहात तेव्हा ती नेहमी 1 to 9च्या मध्येच असायला पाहिजे. 1 ही असू शकते किंवा 9 ही असू शकते किंवा 1 to 9च्या मध्येही चालते. ओके, बट याच्यापेक्षा जास्त 9पेक्षा जास्त 10 वगैरे घेऊ शकत नाही. आणि जी एनची व्हॅल्यू असणार आहे तर ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटीजर असणार आहे. जेवढा तुम्ही डेसिमल पॉईंट इकडे तिकडे सरकवाल ते सगळं याच्यामध्ये येणार आहे. ओके, म्हणजेच एनची व्हॅल्यू डेसिमल बेसिकली तुम्ही जे सरकवणार आहात ते येणार आहे. त्याच पद्धतीने आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. ज्यांना हा टॉपिक समजलेला आहे दे कॅन स्किप, ज्यांना नाही समजला आहे ते माझ्यासोबत कंटिन्यू करू शकतात. सो बेसिकली हा जो नंबर आहे 0.00016. तर आता या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे, एनमध्ये 1 to 9च्या दरम्यान कोणताही नंबर पाहिजे. बट इथे काय आहे 0 आहे. सो आपण 0ला नाही घेऊ शकत. मग आपण काय करणार आहोत, हा जो डेसिमल आहे हा 1 पर्यंत शिफ्ट करायचा आहे जेणेकरून हे 1.6 असं होईल. ओके, आणि मल्टिप्लाय बाय 10⁻, आपण जेवढे झिरोज इकडे सरकवलेले आहेत किंवा जेवढा आपण डेसिमल घेतलेला आहे तेवढे आपल्याला काय करायचे आहेत इंटीजरमध्ये किंवा स्मॉल एनसाठी व्हॅल्यू घ्यायची आहे. तर इथून आपण 1, 2, 3 आणि 4 इथपर्यंत आलेलो आहोत. सो दॅट्स वाय 10⁻⁻4. -4 का घेतलं, कारण आपण लेफ्ट टू राईट चाललेलो आहोत. मग अशा आपण पॉझिटिव्ह 2 घेतला होता कारण आपण कुठून आलेलो होतो, राईट टू लेफ्ट आलेलो होतो. सो डिपेंड अपॉन की आपण कुठे चाललेलो आहोत, व्हॅल्यू इन्क्रीज होते की डिक्रीज होते त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी पॉवरमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन कसं करायचं आहे. जर सायंटिफिक नोटेशन दिलेलं असेल तर जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार आहात, आपण एक्झाम्पलने समजून घेऊया. जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार आहात तेव्हा बेस जेव्हा सेम असेल, या ठिकाणी बेस सगळीकडे सेम आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, हे ज्या वरच्या पॉवर्स आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये पॉवर्स ज्या आहेत त्या ॲड होतात. मल्टिप्लिकेशनमध्ये पॉवर्स ॲड होतात सेम बेसच्या. ओके, बेस या ठिकाणी सेम असायला पाहिजे, म्हणजे 10 आहे दॅट इज ओके. सो त्याच्यामुळे या ठिकाणी ज्या पॉवर्स आहेत 5 आणि 8 त्यांची ॲडिशन होणार आहे आणि बाकी आपण ज्या पद्धतीने नेहमीप्रमाणे मल्टिप्लाय करतो तसं करणार आहोत. फक्त जर तुम्ही या ठिकाणी पाहिले तर हे पण आन्सर आहे आणि हे पण आन्सर आहे. बट आपल्याला आन्सर कसं पाहिजे सायंटिफिक नोटेशनमध्ये 10 × 10⁻n मध्ये. सो हा जो एन आहे तो काय असला पाहिजे 1 to 9 दरम्यानच असायला पाहिजे. या ठिकाणी n 38 आहे, सो हे चालणार नाही. दॅट्स वाय 3.8 असं त्याचं आन्सर करावं लागलं. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट जर तुम्हाला जर या ठिकाणी मायनसमध्ये पॉवर्स असतील तरी पण यांचं ॲडिशनच करायचं आहे. -2 + -6 असं तुम्हाला या ठिकाणी ॲडिशन करावं लागेल. सो याचा आन्सर येणार आहे -8. पुन्हा एकदा या ठिकाणी 24 नाही चालणार. सो 2.4 करायचं आहे आणि या ठिकाणी एक 0 -12 कारण पॉईंट कुठे शिफ्ट होतोय, लेफ्टकडे शिफ्ट होतोय. आय मीन -12 म्हणजे ॲड होणार आहे, बट +- ते मायनस होणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला जर डिव्हिजन असेल तर डिव्हिजनमध्ये पॉवर्स आपण नेहमी सबट्रॅक्ट करतो. ज्याप्रमाणे मल्टिप्लिकेशनमध्ये आपण पॉवर्स ॲड केल्या होत्या त्याप्रमाणे डिव्हिजनमध्ये आपण पॉवर सबट्रॅक्ट करतो. जे डिनॉमिनेटरमध्ये पॉवर असेल ती वरती गेल्यानंतर, आता या ठिकाणी वरती पॉवर आहे -3, डिनॉमिनेटरमधली पॉवर वरती गेल्यानंतर अपोजिट साईन घेते. +4 असेल तर वरती गेल्यानंतर -4 होणार, मायनस असेल तर +4 झालं असतं. ओके, सो अशा पद्धतीने याचं काय आलेलं आहे साईन -4 आलेलं आहे. आता आपल्याला यांचं काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. सो -3 -4 यू विल गेट -7. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पॉवर काय आलेली आहे -7.
तेच जर तुम्ही दोन्हीही पॉझिटिव्ह टर्म्स घेतल्या म्हणजे 10 टू द पॉवर इथलं वरती न्यूमरेटरमध्ये बाकी सगळं आहे असं डिव्हिजन करायचं आहे. आपण फक्त पॉवर्सबद्दल पाहतोय. 10 टू द पॉवर या ठिकाणी 3 आहे आणि खाली 10 टू द पॉवर -3 आहे. सो हे वरती गेल्यानंतर 10 टू द पॉवर 3 मायनस 10 टू द पॉवर पॉझिटिव्ह 3 येईल, कारण या ठिकाणी खाली निगेटिव्ह साईन आहे. सो वरती गेल्यानंतर पॉझिटिव्ह होतं, हे तुम्हाला माहितीच आहे. सो 3 मधून 3 सबट्रॅक्ट गेले, यू विल गेट 0. ओके, आणि 0चा अर्थ काय होतो 1. सो 10 टू द पॉवर 0 असेल किंवा कोणाचीही पॉवर 0 असेल तर त्याचा अर्थ होतो 1. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कसं करायचं. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करताना जी पॉवर आहे ती नेहमी सेमच असली पाहिजे. आपण या ठिकाणी पॉवर ॲड सबट्रॅक्ट वगैरे काही करत नाही. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 10 टू द पॉवर 4 आहे, 10 टू द पॉवर 3 आहे. तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी तुम्हाला पॉवर्स इक्वल करावे लागतील आणि पॉवर्स इक्वल करताना नेहमी तुम्हाला जी मोठी पॉवर असेल त्याप्रमाणे इक्वेट करायचं आहे. सो 10 टू द पॉवर 4 मोठा आहे 10 टू द पॉवर 3 पेक्षा, त्याच्यामुळे तुम्ही काय करणार आहात, याची पण पॉवर 10 टू द पॉवर 4 करणार आहात. सो 10 टू द पॉवर 10 टू द पॉवर 4, मग तुम्ही हे नेहमीप्रमाणे ॲड करणार आहात आणि ही पॉवर दोघांकडे पण सेम आहे, सो कॉमन बाहेर येईल. ओके, सिमिलरली सबट्रॅक्शनमध्ये पण तुम्हाला पॉवर काही करून इक्वल करायची आहे. आता या ठिकाणी मोठी पॉवर कोणती आहे, -2 की -3. ऑब्व्हियसली -2 नंबर हा -3 पेक्षा मोठा असतो. सो तुम्ही या ठिकाणी -2 नुसार दोन्ही नंबर्सची पॉवर अरेंज करणार आहात आणि मग तुम्ही यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काय असेल ते करणार आहात आणि पॉवर सेम असल्यामुळे तो नंबर जो आहे तर तो कॉमन येणार आहे. पुन्हा या ठिकाणी पण जेव्हाही तुम्ही पॉवर ॲड सबट्रॅक्ट जे पण करणार आहात तेव्हा बेस मात्र सेम असला पाहिजे. या ठिकाणी 10 बेस आहे, मोस्टली 10च बेस असतो आणि तुम्ही 10च बेस कॉन्स्टंट ठेवून चालायचं आहे, म्हणजे जे पण करायचं आहे सबट्रॅक्शन ॲडिशन. नेक्स्ट आहे सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्सचे आपण काही रूल्स पाहणार आहोत डायरेक्ट, कारण बाकी सगळं तुम्हाला येणार आहेच. सो सिग्निफिकंट फिगर्समध्ये तुम्ही जर पाहिलं तर बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा रूल आहे, आपण एखादा डिजिट घेऊया. फॉर एक्झाम्पल 285 आहे, पुस्तकामधलेच एक्झाम्पल घेऊया. तर या नंबरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, सिग्निफिकंट म्हणजे किती सर्टन फिगर्स आहेत. मग असे आपण सर्टन आणि अनसर्टन पाहिलं होतं. ओके, सो त्याच्या अनुसार सपोज की 285.001 असं काहीतरी नंबर आहे, तर त्याच्यामध्ये सर्टन डिजिट्स किती आहेत, सिग्निफिकंट डिजिट्स किती आहेत, जे ॲक्च्युअल डिजिट्स आहेत ते किती आहेत, हे आपल्याला फाइंड आउट करायचं असतं बाय युझिंग सिग्निफिकंट फिगर्सचे काही रूल्स. सो फर्स्ट आहे या ठिकाणी ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट, म्हणजे 285 सेंटीमीटर आहे, 0.25 मिलीलीटर आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर सगळे नॉन झिरो कशा आहेत, सिग्निफिकंट. तर या ठिकाणी तिन्ही नॉन झिरो आहे. सो 3 सिग्निफिकंट फिगर्स. या ठिकाणी फक्त 2 नॉन झिरो डिजिट्स आहेत, बाकी तर 0 आहे. सो दॅट्स वाय हे कसं येणार आहे, 2 सिग्निफिकंट फिगर्समध्ये येणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 0 प्रिसिडिंग टू फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जर 0 असेल म्हणजे 0.00005 असं काहीतरी आहे, तर या ठिकाणी फक्त आणि फक्त 5 सिग्निफिकंट आहे, बाकीचे हे झिरोज नॉन सिग्निफिकंट आहेत. ओके, म्हणजे जर लेफ्ट हँड साईडला 0 असेल तर ते सगळे झिरोज कसे असतात, नॉन सिग्निफिकंट असतात. सिमिलरली या ठिकाणी पण हे सगळे जे 3 झिरोज आहेत ते नॉन सिग्निफिकंट आहेत, फक्त 52 काय आहे, सिग्निफिकंट आहे. ओके, सो जेव्हा ही 0 लेफ्ट हँड साईडला आहे किंवा नंबर 1 पेक्षा छोटा आहे, कारण ऑब्व्हियसली नंबर 1 पेक्षा छोटा असेल तरच 0.00 अशी व्हॅल्यू येणार आहे. सो जेव्हाही नंबर 1 पेक्षा छोटा वगैरे असेल तर तेव्हा पहिले सगळे झिरोज आपण नॉन सिग्निफिकंट कन्सिडर करतो आणि फक्त जे ॲक्च्युअल नंबर्स आहेत नॉन झिरो नंबर्स त्यांनाच आपण फक्त सिग्निफिकंट असं घेतो. नेक्स्ट आहे झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो नंबर्स. आता या ठिकाणी 2.005 आहे, म्हणजे हे 2 नॉन झिरो नंबर्स आहेत, यांच्यामधले जेवढेही कितीही झिरो असतील 2.000000005 तर हे सगळे झिरो सिग्निफिकंटमध्ये येणार आहेत आणि हे 2 नंबर्स देखील. असं मिळून जर तुम्ही हे नंबर पाहिले तर याच्यामध्ये एकूण 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. नेक्स्ट आहे झिरोज ॲट दी एंड ऑर राईट ऑफ दी नंबर आर सिग्निफिकंट. जर तुम्ही राईट हँड साईडला 0 घेत असाल डेसिमल पॉईंट देऊन, डेसिमल पॉईंटच्या राईट हँड साईडला जर तुम्ही 0 घेत असाल तर ते सगळे झिरोज सिग्निफिकंट असतात. सो फॉर एक्झाम्पल या नंबरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर राईट हँड साईडला 2 झिरोज आहेत, हा नॉन झिरो नंबर, असे मिळून एकूण 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ॲज वी हॅव सीन अर्लियर की या ठिकाणी जो 0 लेफ्ट हँड साईडला असतो डेसिमल पॉईंटच्या किंवा तो नंबर जर 1 पेक्षा छोटा असेल तर त्याला आपण सिग्निफिकंट कन्सिडर करत नाही. सो या ठिकाणी फक्त 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इफ अदरवाइज दी टर्मिनल झिरोज आर नॉट सिग्निफिकंट इफ देअर इज नो डेसिमल पॉईंट. जर या ठिकाणी आपण 100 घेतलं, तुम्ही म्हणाल हे तर राईट हँड साईडलाच आहे, बट आपण काय पाहिले डेसिमल पॉईंटच्या राईट हँड साईडला पाहिजे, इथे कोणताही डेसिमल पॉईंट नाही आहे. सो आपण हे 0 कन्सिडर नाही करणार, आपण फक्त एकच सिग्निफिकंट डिजिट आहे असं मानणार. पण जर तुम्ही असं घेतलं असेल की 100.0 तर याचा अर्थ नक्कीच की आपण या ठिकाणी हा जो 0 आहे याला देखील आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 जे आहेत तर ते सिग्निफिकंट फिगर्स होणार आहेत.
तुम्ही पुन्हा म्हणाल की या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला 0 आहे, बट रूल काय होता 1पेक्षा छोटा नंबर आणि जर लेफ्ट हँड साईडला 0 असतील तर ते आपण कन्सिडर करत नाही, बट 100 हा 1पेक्षा खूप पटीने मोठा आहे, सो दॅट्स वाय आपल्याला हे 0 कन्सिडर करणं गरजेचं आहे. ओके, हेच तुम्ही असंही लिहू शकता. पण जर तुम्ही असे जर नंबर्स लिहिले सायंटिफिक नोटेशनमध्ये तर जो नंबर या ठिकाणी प्रेझेंट आहे त्यालाच फक्त आपण सिग्निफिकंटमध्ये घेणार आहोत. हे पॉवरवाले नंबर किंवा 10 टू द पॉवर जे पण असेल याला आपण सिग्निफिकंट फिगर्समध्ये कन्सिडर करत नाही, त्या पॉवरलाही नाही आणि त्या 10लाही नाही. मग जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर इथे पण तुमचे 3 सिग्निफिकंट फिगर्स येतील, हे पॉवरवाले येणार नाहीत. हे 2 आपण ॲज युजल कन्सिडर करतो आणि 1 तर आपण नॉन झिरो आहे म्हणून घेतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी फक्त 3 सिग्निफिकंट फिगर्स प्रेझेंट आहेत. सो जर तुमच्याकडे एखादा एक्झॅक्ट नंबर असेल तर त्याच्यामध्ये इन्फायनाईट सिग्निफिकंट फिगर्स असतात, पण तिथे मेन्शन असलं पाहिजे की एक्झॅक्ट नंबर आहे. जर तुम्ही 20 एक्झॅक्ट नंबर घेतलं तर याच्यामध्ये अनलिमिटेड किंवा इन्फायनाईट सिग्निफिकंट नंबर्स आहेत, कारण तुम्ही याच्यापुढे हवे तेवढे 0 लावू शकता. सो दॅट्स वाय हे कसं आहे, अनलिमिटेड आहे किंवा इन्फायनाईट सिग्निफिकंट फिगर्स याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, बट इट शुड बी मेन्शन की तो कसा आहे, एक्झॅक्ट नंबर आहे. ओके, नेक्स्ट आहे in numbers written in significant notation all digits are significant, that is 4.01 मध्ये 3 significant numbers आहेत, 8.256 मध्ये 4 significant figures आहेत. तर अशा पद्धतीने हे सगळं होतं सिग्निफिकंट फिगर्सबद्दल. अजून एक टर्म आहे राउंडिंग ऑफ, आय थिंक की तो या ठिकाणी दिला असेल, नाही दिला आहे कदाचित. सो आपण तो याच्यामध्येच पुढे शिकणार आहोत की फॉर एक्झाम्पल राउंडिंग ऑफ म्हणजे काय. लेट मी राईट हिअर. सो तर या ठिकाणी सपोज की आपल्याकडे एखादा नंबर आहे 2.526. आता याला आपल्याला राउंडिंग ऑफ करायचं आहे. राउंडिंग ऑफ म्हणजे काय, हे सगळे डेसिमल पॉईंट्स मला काढायचे आहेत, बट क्वेश्चनमध्ये हे मेन्शन केलं असणार की तुम्हाला कुठपर्यंत राउंडिंग ऑफ करायचं आहे. सो बेसिकली त्यांनी सांगितलं असेल अप टू 3 सिग्निफिकंट डिजिट्सपर्यंत तुम्ही काय करा, राउंडिंग ऑफ करा. मग पहिले 3 सिग्निफिकंट डिजिट्स कोणते आहेत, 1, 2 आणि 3. म्हणजे आपल्याला एवढाच नंबर पाहिजे, हा 6 नको आहे. मग हा 6 जर नको असेल तर मग काय करायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा हे पाहायचं की हा जो या ठिकाणी नंबर असेल, मग तो कोणताही असेल, इथे असेल किंवा कुठेही असेल, तुम्हाला जिथपर्यंत सिग्निफिकंट फिगर्स पाहिजे आहेत तेवढे ठेवायचे आणि त्याच्या पुढे कुठलाही नंबर असेल तर तो 5पेक्षा मोठा आहे का. जर तो 5पेक्षा मोठा असेल तर याच्या आधीच्या नंबरमध्ये 1 ॲड करायचं, म्हणजे या ठिकाणी 5, 3 असं होणार आहे. हे झालं तुमचं अप टू 3 सिग्निफिकंट फिगरपर्यंत कंप्लीट आन्सर. ओके, हे जर तुम्हाला असं असेल 2.956 आणि तुम्हाला सांगितलं असेल की अप टू 2 सिग्निफिकंट फिगर्सपर्यंतच फक्त तुम्हाला आन्सरमध्ये विचारलेलं आहे, म्हणजे फक्त एवढंच नंबर ठेवायचं आहे. मग या दोघांचं काय करायचं, तर हा ऑब्वियसली 5पेक्षा मोठा आहे, त्याच्यामुळे एक नंबर याच्यामध्ये ॲड होईल. सो हे 2.96 असं होईल. पुन्हा एकदा हा जो 6 आहे हा पण 5पेक्षा मोठा आहे, सो एक नंबर याच्यामध्ये ॲड होईल. सो 2.110 असं होईल, बट हा जो 110 आहे आपण असं लिहित नाही, हा 1 इकडे शिफ्ट होतो. सो 3.0 असं याचा आन्सर होणार आहे. आणि 3.0 मध्ये पण 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत, सो दॅट्स वाय 3.0 इज द राईट आन्सर. तर अशा पद्धतीने आपण एक सिग्निफिकंट फिगर म्हणजे एक नंबरचं राउंडिंग ऑफ करत ॲक्च्युअल सिग्निफिकंट फिगर्सपर्यंत येऊन पोहोचायचं असतं. हे तर झालं की एखादा नंबर जेव्हा मोठा असेल 5पेक्षा. सपोज की एखादा नंबर 5पेक्षा छोटा आहे, तर मग आपण काय करायचं, ओके, तर मग आपण काय करायचं, तर हा जर नंबर 5पेक्षा छोटा असेल तर आपण ह्याला डायरेक्ट एलिमिनेट करायचं आहे याच्या संदर्भात, म्हणजे याच्या मागे कशामध्येही काही ॲड करायचं नाही. हे जर तुम्हाला अप टू 3 सिग्निफिकंट फिगर्सपर्यंत राउंडिंग ऑफ करायचं असेल तर 2.25 बस, आन्सर संपलं. जर 5पेक्षा छोटा असेल आपण काही ॲड वगैरे करणार नाही आहोत. 5पेक्षा नंबर मोठा असेल तर आपण मागच्या नंबरमध्ये 1 ॲड करणार आहोत. ओके, नेक्स्ट असं विचारलं असेल की 2.55 हे तुम्हाला करायचं आहे 2 सिग्निफिकंट फिगर्सपर्यंतच करायचं आहे, म्हणजे एवढंच ठेवायचं आहे. मग जर शेवटचा नंबर 5शी इक्वल असेल तर काय करायचं, शेवटचा नंबर जर इक्वल टू 5 असेल तर 2 कंडिशन आहेत. याच्या आधीचा नंबर पाहायचा, याच्या आधीचा नंबर जर ऑड असेल तर याच्यामध्ये 1 ॲड करायचं, म्हणजे याचं सिग्निफिकंट फिगर तयार होणार 2.6. पण जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं की याच्या आधीचा नंबर जो आहे 2.65, याच्या आधीचा नंबर जो आहे तर हा कसा आहे, इवन आहे. तर इवन नंबर असेल तर काहीच ॲड वगैरे करायचं नाही, जस्ट 2.6 ठेवायचं आणि 5ला काढून टाकायचं. पण जर ऑड नंबर असेल तर आधीच्या नंबरमध्ये 1 ॲड करायचं. ओके, सो जर 5 असेल तर असं करायचं, 5पेक्षा मोठा डिजिट असेल तर आधीच्या नंबरमध्ये 1 ॲड करायचं, 5पेक्षा छोटा डिजिट असेल तर काहीच ॲड वगैरे करायचं नाही, जस्ट त्याला बाहेर काढून टाकायचं. 5शी इक्वल असेल आणि मागे जर इवन नंबर असेल तर काही करायचं नाही. 5शी इक्वल आहे, मागे जर ऑड नंबर असेल तर मागच्या नंबरमध्ये 1 ॲड करायचं. सिम्पल. हे सगळे रूल्स आय होप की तुम्हाला कळले असतील. थोडं फास्ट होत असेल यू कॅन डिक्रीज द स्पीड ऑफ व्हिडिओ और प्लेबॅक स्पीड तुम्ही कमी करू शकता किंवा मी स्वतःला स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न करेनच. नेक्स्ट आहे प्रिसिजन किंवा ॲक्युरेसी. यामध्ये तुम्हाला बेसिकली डेफिनेशनमध्ये म्हणजे असं येऊ शकतं, फॉर एक्झाम्पल डॅश म्हणजे रिकामी जागा दिली असेल, ब्लँक दिलं असेल
आणि तुम्हाला 4 ऑप्शन असतील, त्यापैकी तुम्हाला नक्की हे डेफिनेशन प्रिसिजनचे आहे की ॲक्युरेसीचे आहे हे ओळखता आलं पाहिजे, कारण बऱ्याचदा प्रिसिजनमध्ये आणि ॲक्युरेसीमध्ये खूप जास्त कन्फ्युजन होऊ शकतं. सो लेट अस सी. सगळ्यात पहिल्यांदा आहे प्रिसिजन. प्रिसिजन रेफर्स टू दी क्लोजनेस ऑफ व्हेरियस मेजरमेंट्स. म्हणजे काय की तुम्हाला ॲक्युरेट व्हॅल्यू नाही सांगायचे. प्रिसिजन म्हणजे काय, ॲक्युरेट व्हॅल्यू नाही. म्हणजे सपोज की तुम्हाला सांगितलेलं आहे की एखादी स्केल आहे आणि याच्याने तुम्हाला हा थ्रेड मेजर करायचा आहे. सपोज की या थ्रेडची ॲक्च्युअल लेंथ आहे 3 सेंटीमीटर. ओके, ॲक्च्युअल लेंथ आहे 3 सेंटीमीटर. बट फर्स्ट स्टुडंटनी काउंट केलं, त्याला व्हॅल्यू मिळाली 2.53 सेंटीमीटर. दुसऱ्या स्टुडंटनी काउंट केलं, त्याला व्हॅल्यू मिळाली 2.52 सेंटीमीटर. तिसऱ्या स्टुडंटनी काउंट केलं, त्याला व्हॅल्यू मिळाली 2.54 सेंटीमीटर. सो या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याला आपण म्हणतो प्रिसिजन. भलेही या व्हॅल्यूज ॲक्च्युअल व्हॅल्यूच्या जवळजवळपर्यंत कुठेही नाही आहेत, म्हणजे 2.9 नाही आहे किंवा 2.8 नाही आहे, 2.5 आहे, अगदीच लांब आहे, बट तरीही आपण याला प्रिसिजन म्हणणार आहोत, कारण या व्हॅल्यूज कशा आहेत, एकमेकांच्या जवळ आहेत. ओके, सो बेसिकली याच्यामध्ये काय येणार आहे की अशा व्हॅल्यूज ज्या की क्लोजर आहेत एक दुसऱ्याच्या फॉर दी सेम क्वांटिटी, त्याला आपण म्हणणार आहोत या ठिकाणी प्रिसिजन. बट जर तुम्हाला ॲक्युरेसी फाइंड आउट करायची असेल तर इट शुड बी नियर टू दी ट्रू व्हॅल्यू, म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यूच्या ते नियर असलं पाहिजे. मग ॲक्युरेसीमध्ये एक तर ते 2.97 असलं पाहिजे, 2.98 मेजरमेंट आलं पाहिजे, याला आपण म्हणणार आहोत ॲक्युरेसी. सो ॲक्युरेसी इज द ॲग्रीमेंट ऑफ अ पर्टिक्युलर व्हॅल्यू टू दी ट्रू व्हॅल्यू ऑफ द रिझल्ट. ओके, सो हे झालं ॲक्युरेसी आणि ते झालं प्रिसिजन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी काही टेबल्स आहेत, यामधून तुम्ही ओळखू शकता की या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, म्हणजे 1.95 झालं किंवा 1594 झालं, हे काय आहे, प्रिसिजन आहे. ओके, हे पण काय आहे, प्रिसिजन आहे. सो जेवढ्या व्हॅल्यूज जवळजवळ असतील तेवढे प्रिसिजन आहे आणि जेवढ्या व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यूच्या जवळ असेल तेवढं त्याला आपण म्हणतो ॲक्युरेसी. नेक्स्ट आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्सचे आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कशा पद्धतीने करतो. सो बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण ॲडिशन करणार आहोत तर तेव्हा आपण हे चेक करतो की किती डेसिमल पॉईंट्स या तिन्ही नंबरमध्ये सगळ्यात कमीत कमी डेसिमल पॉईंट कशामध्ये प्रेझेंट आहे. तर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर डेसिमल पॉईंट नंतर सगळ्यात कमीत कमी एकच डिजिट आहे, ते आहे 18.0 मध्ये. ओके, एकच डिजिट आहे या ठिकाणी, म्हणजे आपलं जे आन्सर येणार आहे तर त्या आन्सरमध्ये फक्त एकच डिजिट पॉईंट नंतर असलं पाहिजे. ओके, एकच डिजिट फक्त पॉईंट नंतर असलं पाहिजे. म्हणजे हे जर आन्सर आलं आपल्या ॲडिशन नंतर तर या ठिकाणी ॲक्च्युअल आन्सर काय असणार आहे, 31.1 ओनली. ओके, सो या ठिकाणी ॲक्च्युअल आन्सर काय असायला पाहिजे, 31.1 ओनली. का तर जेव्हा आपण ॲडिशन करणार आहोत तेव्हा ज्या नंबरचे सगळ्यात कमीत कमी सिग्निफिकंट फिगर्स किंवा डेसिमल पॉईंट नंतर नंबर्स असतील तर त्याच पद्धतीने आन्सरमध्ये पण तेवढेच सिग्निफिकंट पॉईंट नंतर नंबर येणार आहेत. 1 असेल तर 1, 2 असेल तर 2, पण कमीत कमीत पाहायचं. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट इज मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. सो जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करणार आहोत तर तेव्हा आपल्याला हे पाहायचं आहे की एकूण सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत ॲक्च्युअल क्वेश्चनमध्ये आणि आपल्या आन्सरमध्ये कम्पेअर करायचं आहे आणि मगच आपल्याला आन्सर द्यायचा आहे. आतापर्यंत आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये काय केलं की डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत याच्या अनुसार आन्सर फाइंड आउट केलं होतं. बट आता आपल्याला काय करायचं आहे की एकूण सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत. मग सिग्निफिकंट फिगर्समध्ये आपण लेफ्ट हँड साईडचे 0 मोजत नाही जर नंबर 1पेक्षा छोटा असेल तर. हे सगळे रूल्स आपल्याला फॉलो करायचे आहेत. ओके, सो 2.5 आहे आणि 1.25 आहे, 1.25 आहे. सो आता या ठिकाणी इथे सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, 2, आणि इथे किती आहे, 3. लोएस्ट कोणता आहे, 2. सो आपल्या आन्सरमध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती असायला पाहिजे, 2 असायला पाहिजेत. सो हे जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय कराल यू विल गेट 3.125. मग या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर्स 2 पर्यंत आपल्याला यायचं आहे. सो 3.125 मध्ये 5 तर निघून जाईल कारण या ठिकाणी इवन नंबर आहे, सो आपल्याला काही ॲड वगैरे करायचं नाही आहे. 2 ही निघून जाईल कारण 2 1पेक्षा छोटा आहे. सो आन्सर काय राहिलं, 3.1. सो याचा आन्सर काय येणार आहे, 3.1. सो आन्सर इज 3.1. आणि जे मग असे आपण राउंडिंग ऑफचे रूल्स पाहिले होते तेच या ठिकाणी रिपीट केलेले आहेत. सो तुम्ही ते वाचू वगैरे शकता, सेम रूल्स आहेत. नेक्स्ट आहे डायमेन्शनल ॲनालिसिस, जे की तुम्ही फिजिक्समध्ये फुल डिटेलमध्ये पाहणार आहात. बट आता आपण पाहणार आहोत जस्ट जेवढं केमिस्ट्रीसाठी युजफुल आहे तेवढं. सो बेसिकली डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये आपण काय करतो तर ही एक फॅक्टर लेवल मेथड आहे किंवा युनिट फॅक्टर मेथड आहे. फॉर एक्झाम्पल सपोज की तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे आपल्याकडे क्वेश्चन आपण रीड करूया, जाऊ दे क्वेश्चनच रीड करूया. सो क्वेश्चनमध्ये असं आहे की अ पीस ऑफ मेटल जे की 3 इंचचं आहे. सो आपल्याला हे कन्वर्ट करायचं आहे सेंटीमीटरमध्ये. सो वी हॅव टू कन्वर्ट 3 इंच इंटू सेंटीमीटर. मग आता आपण इंच टू सेंटीमीटर कसं कन्वर्जन करणार आहोत तर वी शुड नो की आपल्याला माहिती असायला पाहिजे की 1 इंच म्हणजे 2.54 सेंटीमीटर. ओके, सो 1 इंच म्हणजे जर 2.54 सेंटीमीटर आहे तर आपण इझिली क्रॉस मल्टिप्लिकेशनने 3 इंच बरोबर किती सेंटीमीटर हे फाइंड आउट करू शकतो. सो 3 × 2.54 डिवायडेड बाय 1 आणि हे तुम्ही कराल तर तेव्हा तुम्हाला आन्सर मिळेल.
आणि ते आन्सर असणार आहे तुमचं ॲक्च्युअल आन्सर. ओके, तुम्ही अशा पद्धतीने करा किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशननी करा, आन्सर सेमच येणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट सेमच आहे. जर तुम्हाला या ठिकाणी कन्वर्जन करायचं असेल, कशामध्ये करायचं आहे, अ जग ऑफ 2 लिटर ऑफ मिल्क, कॅल्क्युलेट दी व्हॉल्यूम ऑफ दी मिल्क इन मीटर क्यूब. सो तुम्हाला हे माहिती आहे, मगाशी आपण पाहिलं होतं की 1 लिटर बरोबर काय असतं, 1000 सेंटीमीटर क्यूब असणार आहे. सो या ठिकाणी 1 लिटर आहे, या ठिकाणी 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब, बट आपल्याला आन्सर पाहिजे मीटर क्यूबमध्ये. सो हेच तुम्हाला या ठिकाणी मीटरचं कन्वर्जन आधी म्हणजे सेंटीमीटरचं आधी मीटरमध्ये करावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. सो ॲट दी एंड तुम्हाला या ठिकाणी आन्सर मिळेल. नेक्स्ट आहे की 2 डेजमध्ये किती सेकंद असतात, हे तुम्ही लॉजिकली पण करू शकता की 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड्स. 1 मिनिट 1 मिनिटमध्ये किती असतात, 60 सेकंद असतात. असं जर तुम्ही 1 डेचं म्हणजेच 24 आवर्सचं जर तुम्ही फाइंड आउट केलं तर तुम्हाला या ठिकाणी अराउंड 3600 सेकंड्स पाहायला मिळतील आणि हेच तुम्हाला 2 डेजसाठी करायचं आहे म्हणजे 48 आवर्ससाठी करायचं आहे. सो एकतर तुम्ही 48 मल्टिप्लाय बाय 3600 करू शकता. सो तुम्ही असंही करू शकता की 1 मिनिटमध्ये आहे 60 सेकंड्स, असे एकूण एका तासामध्ये 60 मिनिट्स असतात. सो मल्टिप्लाय बाय 60. एका दिवसामध्ये एकूण 24 तास असतात. सो मल्टिप्लाय बाय 24 आणि असं आपल्याला 2 दिवस पाहिजे. सो मल्टिप्लाय बाय 20. हे सगळं केलं तरीही तुमचं आन्सर सेमच येणार आहे. सो तुम्ही कसंही करू शकता, असंच नाही की हीच मेथड फॉलो करा वगैरे. सो नेक्स्ट आपण पाहतोय लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्या या पूर्ण चॅप्टरमधला. सगळ्यात पहिल्यांदा आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. बेसिकली कन्झर्वेशन ऑफ मास म्हणजे काय, तुम्ही याच्या आधी कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वगैरे पाहिलं असेल तर त्यामध्ये आपण काय सांगायचो की एकतर मास आपण क्रिएट करू शकत नाही कोणत्याही रिॲक्शनमध्ये, म्हणजे रिॲक्टंटचं मास आणि प्रोडक्टचं मास सेम असावं लागतं. सो आपण मास क्रिएटही करू शकत नाही आणि आपण मास डिस्ट्रॉयही करू शकत नाही. सो मास ऑफ रिॲक्टंट शुड बी ऑलवेज इक्वल टू दी मास ऑफ द प्रोडक्ट. बट या ठिकाणी पण काही एक्सेप्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही न्यूक्लिअर रिॲक्शन वगैरे पाहिल्या तर त्यामध्ये हा लॉ फॉलो केला जात नाही. न्यूक्लिअर रिॲक्शन असतील किंवा आपला आइन्स्टाईनने दिलेलं एक इक्वेशन E इज इक्वल टू mc², या ठिकाणी पण हा लॉ फॉलो होत नाही. बट इतर ज्या काही रिॲक्शन्स आहेत, एक्सेप्ट दिस 2 एक्सेप्शन्स, बट इतर ज्या काही रिॲक्शन्स आहेत त्या सगळ्यामध्ये हा लॉ फॉलो झालाच पाहिजे की रिॲक्टन्सचं जे मास आहे शुड बी अँड मस्ट बी इक्वल टू दी मास ऑफ द प्रोडक्ट. ओके, यालाच आपण म्हणणार आहोत लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. सो तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये रीड करू शकता. बट लॉ एवढाच आहे की मास कॅनॉट बी डिस्ट्रॉय, मास नायदर बी डिस्ट्रॉयड नॉर बी क्रिएटेड, आणि त्याच्यामुळे जे मास असणार आहे रिॲक्टंटचं शुड बी इक्वल टू दी मास ऑफ दी प्रोडक्ट. हे कोणी दिलं होतं, लवेझरेंनी दिलं होतं. त्यांचे तुम्ही या ठिकाणी फोटो पण पाहू शकता. नेक्स्ट आहे ते म्हणजे लॉ ऑफ डेफायनाइट प्रपोर्शन. नावातच प्रपोर्शन वगैरे आहे, मग या ठिकाणी काय होतं, हा लॉ प्रूस्ट यांनी दिला होता. तर या ठिकाणी लॉ काय आहे, ही स्टेटेड दॅट अ गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट बाय वेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर या ठिकाणी घेणार आहात, तुमच्याकडे 2 सॅम्पल आहेत, म्हणजे एक तर नॅचरल सॅम्पल आहे आणि एक तर सिंथेटिक सॅम्पल आहे. सो बेसिकली तुम्ही कोणतेही सिमिलर 2 कंपाऊंड घ्या, त्याचं ओरिजिन काही असो, तुम्ही ते नॅचरली तयार केलं असो, तुम्ही ते आर्टिफिशियली तयार केलेलं असो किंवा नॅचरली मिळालेलं असो, कसंही असो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ ओरिजिन त्या कंपाऊंडमध्ये एलिमेंटचं प्रपोर्शन नेहमी सेमच असणार आहे बाय वेट. मग या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर नॅचरल सॅम्पल आहे आणि आर्टिफिशियल सॅम्पल आहे. पर्सेंटेज ऑफ कॉपर, पर्सेंटेज ऑफ कार्बन, पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन सगळं सेम आहे, तेव्हाच ते कंपाऊंड तयार होतं. सो एखाद्या कंपाऊंडमध्ये इरेस्पेक्टिव्ह ऑफ ओरिजिन नेहमी त्याच्यामध्ये त्याचं पर्सेंटेज ऑफ एलिमेंट बाय मास सगळं काही इक्वल असणार आहे, सेमच असणार आहे, कंपोजिशन नेहमी सेम असणार आहे. ओके, सो यालाच आपण म्हणणार आहोत लॉ ऑफ डेफायनाइट प्रपोर्शन. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही जर H2O घेणार आहात तर H2Oमध्ये नेहमी 1:8 हाच रेशो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मग ते पाणी तुम्ही समुद्रामधलं घ्या, तुम्ही तलावातलं घ्या, तुम्ही पिण्याचं पाणी घ्या, तुम्ही कुठलंही पाणी घ्या, त्यामध्ये नेहमी तुम्हाला 1:8 हाच रेशो पाहायला मिळेल. हा रेशो कसा आला तर जे आपलं जे आपलं हायड्रोजन आहे याचा मॉलिक्युलर मास ॲटॉमिक मास किती आहे 2, म्हणजे 1 आहे आणि 2 मॉलिक्युल्स त्याच्यामुळे 2, आणि आपलं ऑक्सिजनचा मॉलिक्युलर मास किती आहे 16. ओके, सो दॅट्स वाय 2:16 म्हणजेच 1:8. मग तुम्ही कुठलंही वॉटर घ्या, पाण्यातलं नाण्यातलं वॉटेवर कुठलं पण वॉटर घ्या, त्याचं नेहमी तुम्हाला जे कंपोजिशन आहे तर ते 1:8च मिळणार आहे. सो लॉ असा आहे की इरिस्पेक्टिव्ह ऑफ ओरिजिन प्रत्येक कंपाऊंडमध्ये एक्झॅक्ट सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट असतात. दॅट्स वाय आपण या लॉला लॉ ऑफ डेफायनाइट प्रपोर्शन असं म्हणतो. या ठिकाणी एक्सेप्शन्स आहेत ते म्हणजे आयसोटोप्स म्हणजे काय, तर ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे बट त्याचा ॲटॉमिक मास डिफरंट असतं, तर हे या ठिकाणी एक्सेप्शन आहेत. कारण बेसिकली आपल्याला जेव्हा प्रपोर्शन फाइंड आउट करायचं आहे तेव्हा आपण या ठिकाणी ॲटॉमिक मासचाच वापर करतोय
ॲटॉमिक मास म्हणजे काय हे तुम्हाला पुढे कळेलच, त्याच्यामध्ये आपण येणार आहोतच, याच चॅप्टरमध्ये ते आहे. बट या ठिकाणी आयसोटोप्स आहेत ज्यांचं ॲटॉमिक मास डिफरंट असतं, ते मात्र आपण याच्यामध्ये इन्क्लूड करत नाही, त्यांना ते हे लॉ फॉलो करत नाहीत. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. आता मल्टिपल प्रपोर्शनमध्ये काय येणार आहे की हा लॉ डाल्टन यांनी दिला होता 1803 मध्ये. सो अकॉर्डिंग टू धिस लॉ, इफ 2 एलिमेंट्स कॅन कंबाईन टू फॉर्म मोर दॅन 1 कंपाऊंड, 2 एलिमेंट्स आहेत कंबाईन होऊन एकापेक्षा जास्त कंपाऊंड्स तयार करणार आहेत, the masses of one element that combine with a fixed mass of the other element are in the ratio of small whole number. याचा अर्थ काय, आपल्याकडे कोणतेही 2 एलिमेंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन. जर आपण H2O केलं तर आपल्याला मिळणार आहे वॉटर. ओके. जर आपण H2O2 केलं आपल्याला मिळणार आहे हायड्रोजन पेरॉक्साईड. म्हणजे एलिमेंट हायड्रोजन आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजनच आहे. आपण फक्त काय करतोय, त्याच्या कंपोजिशनमध्ये फरक करणार आहोत. म्हणजे H2O घेतलं किंवा H2O2 घेतलं म्हणजे एलिमेंट्स तर सेमच आहेत, सेमच एलिमेंट्सपासून आपण 2 वेगवेगळे कंपाऊंड्स तयार करणार आहोत. ओके. हे तर तुम्हाला कळलं असेलच. मग आता लॉ काय आहे हे तर कळलं की 2 एलिमेंट्स आहेत, 2 एलिमेंट्सपासून आपण किती वेगवेगळे कंपाऊंड्स तयार करू शकतो. बट लॉ काय आहे, तर लॉ असा आहे की या ठिकाणी आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2O, या ठिकाणी आहे H2O2. म्हणजेच दोन्हीकडे पण जर आपण पाहिलं तर हायड्रोजन काय आहे, सेम आहे. दोघांकडे पण हायड्रोजनचा ॲटॉमिक मास म्हणजे सगळं मॉलिक्युलर मास वगैरे सगळं काही सेम आहे. इथे पण 2 ग्राम आहे, इथे पण 2 ग्राम आहे. बट या ठिकाणी ऑक्सिजन 16 ग्राम आहे आणि ते ऑक्सिजनचे 2 मॉलिक्युल्स असल्यामुळे 16 दुणे 32, या ठिकाणी 32 झालं याचं मॉलिक्युलर मास. ओके. म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर जर तुम्हाला रेशो फाइंड आउट करायचा असेल तर ॲक्च्युअल रेशो कसा येणार आहे, हायड्रोजन या ठिकाणी कॉमन असल्यामुळे आपण असं म्हणतो की ऑक्सिजन इन H2O डिवायडेड बाय ऑक्सिजन इन H2O2 इज इक्वल टू 16/32. असं आपण का लिहू शकतोय, कारण हायड्रोजन या ठिकाणी फिक्स्ड आहे, कुठला तरी एक या ठिकाणी फिक्स्ड असल्याशिवाय आपण हा रेशो फाइंड आउट करू शकत नाही. सो 16 × 16 16 दुणे 32. सो या ठिकाणी ऑक्सिजनचा जो रेशो आहे तर तो असणार आहे 1:2. कशामध्ये, वॉटरमध्ये आणि हायड्रोजन परऑक्साईडमध्ये. ओके. सो हा रेशो कसा आहे, सिम्पलेस्ट नंबरमध्ये आहे किंवा होल नंबरमध्ये आहे, तेच आपण फाइंड आउट केलं. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया, काहीतरी व्हाईट घेऊया, याच्यावरती लिहिलं तर दिसणार नाही. ओके, व्हाईट आहे. सो आपल्याकडे आहे फर्स्ट 2 आहेत आपल्याकडे, कार्बन आणि ऑक्सिजन आहे. याच्यापासून आपण CO2 तयार करू शकतो आणि CO कार्बन मोनोऑक्साईड. ओके. सो कार्बन डायऑक्साईड एक आहे आणि कार्बन मोनोऑक्साईड एक आहे. कार्बनचं मॉलिक्युलर वेट किती असणार आहे, लेट मी राईट. कार्बनचं मॉलिक्युलर वेट आहे 12, इथे पण 12 आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं ऑक्सिजनसाठी असणार आहे 16, बट या ठिकाणी 2 असल्यामुळे 32 आणि या ठिकाणी मात्र 16. सो इथे फिक्स्ड काय आहे, कार्बन फिक्स्ड आहे. सो आपल्याला जर ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास हवा असेल म्हणजे रेशो हवा असेल, आपण कसं काढणार, ऑक्सिजन इन CO2 डिवायडेड बाय ऑक्सिजन इन CO इज इक्वल टू 32/16 इज इक्वल टू 2/1 किंवा 2:1. हा झाला ऑक्सिजनचा रेशो. पण तुम्ही म्हणाल दरवेळी आपण ऑक्सिजनच फाइंड आउट करतोय. आता सपोज की आपल्याला ऑक्सिजन नाही करायचं, आपल्याला कार्बनचा रेशो फाइंड आउट करायचा आहे आणि आपण काय करणार आहोत, ऑक्सिजनला फिक्स्ड मांडणार आहोत. मग असं जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी ऑक्सिजनला फिक्स्ड करावं लागेल. मग ऑक्सिजनला फिक्स करण्यासाठी हा जो आपला सेकंड कंपाऊंड आहे याला आपल्याला मल्टिप्लाय बाय 2 करावं लागेल, कारण या ठिकाणी 2 ऑक्सिजन आहेत. सो या ठिकाणी C2O2 तयार होईल. ओके. C2O2 तयार झाल्यानंतर आता ऑक्सिजन सेम झाले, वरती पण 32 ग्राम आहे, खाली पण 32 ग्राम आहे. मग आता आपण कार्बन इन CO2 आणि कार्बन इन CO फाइंड आउट करू शकतो. वरती किती आहे 12, खाली किती आहे 12 दुणे 24 होणार, कारण 2 आहेत ना त्याच्यामुळे 24. सो हा किती झाला 1:2. मग अशी आपला रेशो काय आला होता ऑक्सिजनसाठी 2:1. मग तुम्ही जर अजून लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल की या ठिकाणी रेशो जो असतो तो एकमेकांच्या रेसिप्रोकल असतो. म्हणजे कार्बनचा रेशो येतोय 1:2, ऑक्सिजनचा येतोय 2:1. मग तुम्हाला जर ऑक्सिजन मिळालं 2:1 तर तुम्ही ह्याला उलटं केलं की तुम्हाला कार्बन मिळणार. कार्बन जर मिळाला 1:2, तुम्ही याला उलटं केलं की तुम्हाला काय मिळणार आहे, या ठिकाणी ऑक्सिजन. तर अशा पद्धतीने तुम्ही रेशो उलटं सुलटं करून पण फाइंड आउट करू शकता. ओके, सिम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, कुठे आलो आपण, या नेक्स्ट आहे ते म्हणजे कुठे ओके, नेक्स्ट आहे गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम्स. सो आता या ठिकाणी आपण गे-लुसॅक्स लॉ पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं गॅशियस सांगितलेलं आहे, म्हणजे फक्त गॅससाठी ॲप्लिकेबल आहे, लिक्विड बिक्विड काही चालणार नाही, ते फक्त गॅस चालणार आहे. तर लॉ असा आहे 1808 मध्ये तुम्हाला हा लॉ दिला होता, गे-लुसॅक यांनी आपल्याला दिला होता. सो ही ऑब्झर्व दॅट वेन गॅसेस कंबाईन और आर प्रोड्यूस्ड इन अ केमिकल रिॲक्शन दे डू सो इन अ सिम्पल रेशो बाय व्हॉल्यूम प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस आर ॲट द सेम टेम्परेचर अँड सेम प्रेशर. जेव्हा टेम्परेचर आणि प्रेशर सेम असेल आणि गॅसेस कंबाईन होतात तेव्हा ते एका सेम व्हॉल्यूम रेशोमध्ये कंबाईन होतात. म्हणजे काय,
आता या ठिकाणी आपण दरवेळी असं ॲज्युम करणार आहोत, जेव्हाही आपण गे-लुसॅकचा लॉ वापरणार आहोत तेव्हा आपण दरवेळी असं ॲज्युम करणार की या ठिकाणी टेम्परेचर आणि प्रेशर काय आहे, सेम आहे, कॉन्स्टंट आहे प्रत्येक कंडिशनच्या वेळेस. सो आता या ठिकाणी आपल्याकडे 100 ml आहे हायड्रोजन, जे की 50 ml ऑक्सिजनसोबत कंबाईन करणार आहे आणि आपल्याला 100 ml वॉटर मिळणार आहे. सो ती रिॲक्शन आपण या ठिकाणी लिहिली. आता याचा आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर आपण कसं करणार, 2:1:2. कसं मिळालं मला, जो सगळ्यात छोटा नंबर आहे त्याने मी याला दोघांना डिवाइड केलं. सो 1:2:2 कारण 50 दुणे 100. ओके, सो 2:1:2 हा आपल्याला रेशो मिळाला. म्हणजे जर आपण 100 ml ऑफ हायड्रोजन घेतलं आणि 50 ml ऑफ ऑक्सिजन घेतलं, वी विल गेट 100 ml ऑफ वॉटर. याचा अर्थ आपला रेशो कसा आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा 2:1. ओके, 2 आपण म्हणजे 2 रेशोमध्ये आपण घेतोय हायड्रोजन, 1 रेशोमध्ये आपण घेणार आहोत ऑक्सिजन. तर हे काय झालं, गे-लुसॅकची डिस्कवरी होती की ह्यांनी व्हॉल्यूमसाठी काढलं होतं. म्हणजे 100 ml व्हॉल्यूमचं आपण जेव्हा हायड्रोजन घेणार आहोत आणि 50 ml व्हॉल्यूमचं जेव्हा आपण ऑक्सिजन घेणार आहोत तेव्हा नेहमी आपल्याला 100 ml व्हॉल्यूमचंच वॉटर मिळणार आहे. सो हे झालं व्हॉल्यूम संदर्भामध्ये. आणि गे-लुसॅक्स डिस्कवरी ऑफ इंटेगर रेशो इन व्हॉल्यूम रिलेशनशिप इज ॲक्च्युली दी लॉ ऑफ डेफायनाईट प्रपोर्शन बाय व्हॉल्यूम. म्हणजे ॲक्च्युली हाच लॉ तुम्ही या ठिकाणी पण म्हणजे सेमच आहे, फॉलो करू शकता. द लॉ ऑफ डेफायनाईट प्रपोर्शन स्टेटेड अर्लियर वॉज विथ रेस्पेक्ट टू मास. हां, हे आपण मास संदर्भात पाहिलं होतं की आपण इरेस्पेक्टिव्ह ऑफ ओरिजिन कुठलेही जर आपण कंपाऊंड्स घेतले, सेम कंपाऊंड्स घेतले इरेस्पेक्टिव्ह ऑफ ओरिजिन, तर त्यांचं मास रेशो किंवा प्रपोर्शन सेम असणार आहे. तेच गे-लुसॅकमध्ये आपण गॅसेस संदर्भात पाहतोय आणि व्हॉल्यूम म्हणजे गॅसेस आणि व्हॉल्यूमसाठी पाहतोय. बट आपण डेफायनाईट प्रपोर्शनमध्ये मासेस आणि ॲक्च्युअलचे कंपाऊंड आहेत त्यामध्ये पाहिलं होतं. गॅसेस पाहिजे वगैरे असं काही त्यामध्ये नव्हतं. ओके, नेक्स्ट आहे द गे-लुसॅक्स लॉ वॉज एक्सप्लेन्ड प्रॉपरली बाय दी वर्क ऑफ ॲव्होगॅड्रो इन 1811. सो हा जो लॉ आहे गे-लुसॅक लॉ आणि जर ॲव्होगॅड्रो लॉ तुम्ही जर पाहिला, दोघं सेम आहेत, सिमिलर आहेत, बट काहीसे फरक आहेत. सो ते काहीसा फरक आहे तो आता आपण पाहूया. In 1811, Avogadro proposed that equal volumes of all gases at the same temperature and pressure should contain equal number of molecules. गे-लुसॅक यांनी काय सांगितलं होतं, इक्वल व्हॉल्यूम असलं पाहिजे ॲट सेम टेम्परेचर अँड सेम प्रेशर. बट ॲव्होगॅड्रो यांनी काय सांगितलं की त्याच्यामध्ये ॲट सेम टेम्परेचर अँड सेम प्रेशर जेव्हा दोन गॅसेस कंबाईन होणार आहेत तर तेव्हा त्यामध्ये सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट असले पाहिजेत. म्हणजे मॉलिक्युल्सचा विषय सगळ्यात पहिल्यांदा कोणी काढला होता, ॲव्होगॅड्रो यांनी. आत्तापर्यंत आपण व्हॉल्यूम मास इथपर्यंतच खेळत होतो, आता आपण आलेलो आहोत मॉलिक्युल्सकडे. सो ॲव्होगॅड्रो मेड अ डिस्टिंक्शन बिटवीन ॲटम्स आणि मॉलिक्युल्स विच इज क्वाईट अंडरस्टँडेबल इन द प्रेझेंट टाईम. इफ वी कन्सिडर अगेन द रिएक्शन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन टू प्रोड्यूस वॉटर, we see that 2 volumes of hydrogen combined with 1 volume of oxygen to give 2 volumes of water without leaving any unreacted oxygen. मग असे आपण पाहिलं होतं 2:1:2 असा रेशो होता. 2 वॉल्यूम ऑफ हायड्रोजन प्लस 1 वॉल्यूम ऑफ ऑक्सिजन यू विल गेट 2 वॉल्यूम ऑफ वॉटर. हे मग अशी आपण पाहिलेलं होतं. सो नोट दॅट इन फिगर 1.9 पेज नंबर 16. किधर हो भैया तुम. हां, या ठिकाणी तुम्ही जर हे डायग्राम पाहिलं तर डायग्राममध्ये काय आहे, 1 वॉल्यूम ऑफ हायड्रोजनमध्ये काहीतरी मॉलिक्युल्स आहेत. 1 वॉल्यूम ऑफ हायड्रोजन कारण 2 आहेत ॲक्च्युली आपल्याकडे. सो 2 एकत्र आले, ऑक्सिजन 1 वॉल्यूम एकत्र आला, तर अशा पद्धतीने आपल्याला 2 मॉलिक्युल्सचे वॉटर वेपर मिळालं. पण यामध्ये किती मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत हे ॲव्होगॅड्रो यांनी कसं फाइंड आउट करायचं ते सांगितलं. आता आपण मॉलिक्युल्स किती प्रेझेंट आहेत हे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ॲव्होगॅड्रो यांच्या मते इच बॉक्समध्ये, प्रत्येक बॉक्समध्ये आपण जिथे 1 वॉल्यूम घेणार आहोत तर त्याच्याऐवजी त्यांच्या मते या ठिकाणी 1 म्हणजे त्या ठिकाणी आपण मॉलिक्युल्स कन्सिडर केले पाहिजेत की प्रत्येक डब्यामध्ये सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. In fact, Avogadro could explain the above result by considering the molecules to be polyatomic. Polyatomic म्हणजे ज्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त ॲटम्स प्रेझेंट आहेत. डायॲटॉमिक म्हणजे फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, सगळे जे हॅलोजन फॅमिलीमधले आहेत ते सगळे डायॲटॉमिकमध्ये येतात. So then the above results are easily understandable. However, Dalton and others believed at that time that atoms of the same kind cannot be combined and molecules of oxygen or hydrogen contain 2 atoms did not exist. बट तुम्ही जर डाल्टन्स ॲटॉमिक थेरी अभ्यासली असेल किंवा आपण पुढे पाहणार आहोतच 1.6 तेच आहे, तर डाल्टनच्या मते असं होतं की आपण 2 वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट प्रकारचे ॲटम्स आपण कंबाईनच करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. बट आता ते टोटली रॉंग प्रूव्ह झालेलं आहे कारण आपण बऱ्याचशा रिॲक्शन्स अशा पाहिलेल्या आहेत. सो नेक्स्ट आहे ॲव्होगॅड्रो प्रपोजल वॉज पब्लिश्ड इन दी फ्रेंच वगैरे वगैरे हे सगळं तुम्ही रीड करा. बेसिकली ॲव्होगॅड्रो यांच्या मते काय होतं की जेव्हा आपण सेम
जर सपोज की आपण H2O घेतलं तर Hमध्ये जेवढे मॉलिक्यूल्स आहेत, फॉर एक्झाम्पल 1H मध्ये जेवढे मॉलिक्यूल्स आहेत तेवढेच दुसऱ्या Hमध्ये, तेवढेच ऑक्सिजनमध्ये आणि तेवढेच वॉटरमध्ये मॉलिक्यूल असणार आहेत. म्हणजे त्या रेशो सेम असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल H2मध्ये 2:1:2 म्हणजे याच्यामध्ये 2 रेशोमध्ये मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये 1 रेशोमध्ये मॉलिक्यूल आहेत आणि याच्यामध्ये 2 रेशोमध्ये मॉलिक्यूल आहेत. अशा पद्धतीने मॉलिक्यूलचा रेशो सेम असला पाहिजे, हेच ॲव्होगॅड्रो यांनी सांगितलं होतं. सो आता ॲव्होगॅड्रो यांच्या मते आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. आपल्याकडे आहे H2 + Cl2 आणि आपल्याला मिळणार आहे 2HCl. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं इथे किती आहे, 1 मॉलिक्यूल आहे. सो 1 मॉलिक्यूल, इथे मॉलिक्यूल पाहिजेत आपल्याला, ॲटम्स नाही पाहिजेत. आपण या ठिकाणी मॉलिक्यूल पाहतोय कारण ॲव्होगॅड्रोचा लॉ मॉलिक्यूलवरती डिपेंड आहे ना की ॲटमवरती. या ठिकाणी पण 1 मॉलिक्यूल आहे. 1 मॉलिक्यूल + 1 मॉलिक्यूल आपल्याला किती मिळतात, 2 मॉलिक्यूल ऑफ HCl. सो 1:1:2 हा झाला ॲव्होगॅड्रोनुसार याचा रेशो. हेच जर आपण व्हॉल्यूममध्ये पाहिलं असतं, व्हॉल्यूममध्ये हे सेम आलं असतं कारण व्हॉल्यूममध्ये हे आपण याचं व्हॉल्यूम घेणार आहोत ना की याचं म्हणजे ॲटम्स नाही घेतात, आपण याचं व्हॉल्यूम घेणार आहोत. सो 1:2 याचा पण रेशो आला असता ॲज पर दी गेलुसॅक्स लॉ. नेक्स्ट आहे डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण ॲटमला ॲटम का म्हणतो. ॲटमला ॲटम म्हणण्यामागचं कारण हे की ॲटम हा ॲक्च्युली ॲटम असा शब्द नाही आहे, तर तो एटोमिओ असा शब्द आहे, याचा अर्थ इंडिव्हिजिबल. आणि डाल्टनच्या थिअरीनुसार ॲटम जे आहे तर ते इंडिव्हिजिबल आहे, त्याला आपण डिवाइड नाही करू शकत. सो दॅट्स वाय ॲटमला त्यांनी म्हणजे त्या पर्टिक्युलर पार्टिकलला त्यांनी ॲटम असं नाव दिलं. सो ॲटमच्या नुसार किंवा ॲटॉमिक थिअरी जी आहे डाल्टनची यांच्यानुसार काही पॉईंट्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मॅटरमध्ये जे ॲटम्स आहेत ते इंडिव्हिजिबल आहेत, आपण ॲटमला ब्रेकडाऊन करू शकत नाही. ऑल ॲटम्स ऑफ गिवन एलिमेंट हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टीज. सगळे जे काही ॲटम्स प्रेझेंट आहेत एका एलिमेंटमध्ये त्या सगळ्याच्या प्रॉपर्टीज आयडेंटिकल आहेत, सेम आहेत. सगळ्यांचं मास सेम आहे. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स डिफरंट मास. जर डिफरंट एलिमेंट्सचे ॲटम असतील म्हणजे सपोज की H2मध्ये कसे आहेत, सेम ॲटम्स आहेत, सो याच्यामध्ये सगळ्यांचं मास सेम असणार आहे. बट ते जर आपण HClमध्ये पाहिलं तर या ठिकाणी ॲटम्स काय आहेत, वेगवेगळे आहेत. सो सगळ्याचं मास कसं असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. नेक्स्ट आहे कंपाऊंड्स आर फॉर्म्ड व्हेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स कंबाईन इन अ फिक्स्ड रेशो. सो नेक्स्ट आहे कंपाऊंड्स कधी तयार होतात तर वेगवेगळे ॲटम्स म्हणजे वेगवेगळ्या एलिमेंट्सचे वेगवेगळे ॲटम्स. फॉर एक्झाम्पल HClमध्ये कसं आहे, H वेगळा आहे, Cl वेगळा आहे. सो हे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत. सो या वेगवेगळ्या एलिमेंट्सचे जेव्हा वेगवेगळे ॲटम्स एका फिक्स्ड रेशोमध्ये कंबाईन होतात तेव्हा त्यापासून कंपाऊंड तयार होतं. केमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्व रेकग्नायझेशन ऑफ ॲटम्स. दीज आर नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉईड इन केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनमध्ये जे ॲटम्स असतात किंवा केमिकल रिॲक्शनमध्ये आपण काय पाहतो की जे ॲटम्स आहेत ते आपण म्हणजे त्यांचा नंबर आपण म्हणजे त्याचा नंबर आपण वाढवूही शकत नाही आणि डिक्रीजही करू शकत नाही. म्हणजेच ॲटम्स कॅनॉट बी क्रिएटेड ऑर नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉईड. पण हे जे आहे हे पुन्हा एकदा जर आपण आत्ताच्या काही वेगळ्या रिॲक्शन्स पाहिल्या, न्यूक्लिअर रिॲक्शन्स वगैरे, तर त्यामध्ये परत हे फॉलो नाही होत. म्हणजे काही एक्सेप्शन्स पण या ठिकाणी प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे की डाल्टन्स थिअरी कुड एक्सप्लेन दी लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. हावेवर इट कुड नॉट एक्सप्लेन दी लॉज ऑफ गॅशियस व्हॉल्यूम. It could not provide the reason for combining of atoms which was answered later by other scientists. आणि त्यांनी ते हे एक्सप्लेन करू शकले नव्हते की म्हणजे कशा पद्धतीने ॲटम्स कंबाईन होतात वगैरे हे काय एक्सप्लेन करू शकले नव्हते, जे की फर्दर पुढच्या सायंटिस्टने एक्सप्लेन केले आणि ते आपण शिकणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर काही आन्सर्स माहिती नसतील किंवा तुमचे काही डाऊट्स असतील किंवा कोणत्याही कॉन्सेप्ट समजले नसतील तर तुम्ही फिलो ॲपचा वापर करू शकता. या ॲपमध्ये तुम्ही 24/7 कितीही क्वेश्चन विचारू शकता आणि या ॲपचं काही दिवसासाठी तुम्हाला फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन मिळेल. सोबतच हे ॲप कसं यूज करायचं ते आता आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्ले स्टोअरवरून फिलो ॲप डाउनलोड करणार आहात किंवा ॲप स्टोअरवरून डाउनलोड करणार आहात. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये साइनअप करायचं आहे. साइनअप केल्यानंतर ते ॲप सुरू होईल. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कोणताही डाऊट अपलोड करायचा आहे. डाऊटचं पिक्चर अपलोड केल्यानंतर 60 सेकंडच्या आतमध्ये तुम्ही कोणत्याही एज्युकेटरसोबत कनेक्ट होऊ शकता आणि ते एज्युकेटर तुम्हाला तुमचा डाऊट लाईव्ह सॉल्व करून दाखवणार आहेत, तेही लाईव्ह कॉलसारखं, ज्याप्रमाणे व्हिडिओ कॉल असतात त्याप्रमाणे. तर अशा पद्धतीने तुम्हाला फिलोवरून सगळे डाऊट्स सॉल्व करून घेता येतील. या ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. त्याद्वारे तुम्ही हा ॲप डाउनलोड करू शकता. थँक्यू. सो इथपर्यंत आपण पूर्ण थिअरी पार्ट पाहिलं होतं. थोडक्यात पाहिलं तर जे आपले लॉज वगैरे आहेत त्या सगळ्यावरती आधारित प्रश्न येऊ शकतात की तुम्हाला एखादा प्रश्न दिला असेल आणि ओळखायचं असेल की याच्यामध्ये कुठला लॉ फॉलो होतो आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं होतं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. त्याच्यामध्ये ते लुवायझरीने दिलं होतं आणि त्याच्यामध्ये रिॲक्टंटचा मास आणि प्रोडक्टचा मास इक्वल असलं की तो लॉ वापरला जातो. नेक्स्ट आपण पाहिलं होतं लॉ ऑफ डेफायनाईट प्रपोर्शन. त्यामध्ये 2 कंपाऊंड असतात इरेस्पेक्टिव्ह ऑफ ओरिजिन, त्यांच्यामध्ये जे पर्सेंटेज कॉम्बिनेशन आहे तर ते इक्वल असलं पाहिजे. ते इक्वल असेल तर तो काय आहे, लॉ ऑफ डेफायनाईट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय पाहिलं होतं रे? नेक्स्ट आपण पाहिलं होतं दॅट इज लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. याच्यामध्ये आपण कोणतेही 2 एलिमेंट्स घेणार आहोत आणि त्या 2 एलिमेंट्सपासून आपण 2 पेक्षा अधिक किंवा एकापेक्षा अधिक कंपाऊंड्स तयार करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांचा एकाचा रेशो फिक्स ठेवून आपण दुसऱ्याचा रेशो फाइंड आउट करणार आहोत आणि तो रेशो फाइंड आउट केल्यानंतर पहिल्या रेशोशी तो रेसिप्रोकल असतो. हे जर असं असेल तर ते असणार आहे मल्टिपल प्रपोर्शनचा लॉ. नेक्स्ट आहे जर व्हॉल्यूम्स गॅसेसमध्ये जर व्हॉल्यूम्स सिम्पल रेशोमध्ये येत असतील ॲट सेम टेम्परेचर सेम प्रेशर, तो असणार आहे गे-लुसॅक्स लॉ. जर मॉलिक्युल्स सेम येत असतील ते असणार आहे ॲव्होगॅड्रोचा लॉ. ओके, सो ही होती शॉर्ट रिव्हिजन. नेक्स्ट जर आपण पाहिलं तर ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर मासेस इथपासून सगळा फिजिकल पार्ट सुरू होणार आहे. सो हे एकाच व्हिडिओमध्ये आपण कंबाईन करणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओ याच्यावरती आधारित असेल. नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी या स्क्रीनवरती पण पाहू शकत असाल जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता आणि ती नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती पण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला टिंग टिंग असं नोटिफिकेशन मिळेल. सो थँक्यू अँड बाय.